तुकडोजी महाराज पुण्यतिथी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्वानिमित्त राष्ट्रसंत व्याख्यानमालेत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे, प्रमुख अतिथी माननीय प्रशांत ठाकरे, विश्वस्नेह फाउंडेशनचे अध्यक्ष, कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे,
गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सेवक भक्त, समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठ प्राधिकरणाचे सदस्य, शताब्दी महोत्सव समितीचे पदाधिकारी, समस्त विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यापीठ कर्मचारी आणि उपस्थित सर्व सन्माननीय श्रोतृवृंदांचे मी अमृता इंदुरकर मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करावे. मी कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना विनंती करते. प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील. आजचे प्रमुख वक्ते विश्वस्नेह फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रशांत ठाकरे यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील. कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांचे स्वागत करण्यासाठी तुकडोजी अध्यासन प्रमुख डॉक्टर विजया मान्यवरांचे धन्यवाद. कृपया स्थानापन्न व्हावे. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा देखील भारत बघितलेला होता, त्यामुळे राष्ट्रसंतांची जी दूरदृष्टी आहे आणि ग्रामगीतेपासून तर त्यांच्या अभंगवाणीपर्यंत त्यांनी जे जे म्हणून लिहून ठेवलेलं आहे ते सर्व आज त्या दूरदृष्टीच्यानुसार आज वर्तमान भारतालाही तितकंच लागू पडतं. आज महाराजांची पुण्यतिथी आणि आपणा सर्वांना माहीतच आहे की मागल्या वर्षीपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव सुरू झालेला आहे आणि या महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम, विविध कार्यक्रमांचे आयोजन सतत होत आहे. त्या उपक्रमांपैकीच एक म्हणजे राष्ट्रसंत व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेअंतर्गत याआधीही अतिशय सुंदर आणि उद्बोधक अशा विषयांवरती एक एक व्याख्यान पुष्प इथे वाहिल्या गेलेलं आहे. त्यातलेच आज हे पुढचे व्याख्यान पुष्प सादर होणार आहे. आजच्या या पुण्यतिथी दिनानिमित्त प्रास्ताविक आणि प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्यासाठी तुकडोजी अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे यांना आमंत्रित करते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मी नमन करते. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55वी पुण्यतिथी आणि राष्ट्रसंत व्याख्यानमालेचे 6वे पुष्प राष्ट्रविकासाचे अपरिहार्य तत्त्वज्ञान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विषयावर गुंफले जाणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चौधरी सर, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. प्रमुख उपस्थिती डॉक्टर दुधे सर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. डॉक्टर हिवसे सर, कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रशांत ठाकरे सर, संस्थापक अध्यक्ष विश्वस्नेह फाउंडेशन. माननीय डॉक्टर शेखराम येवळेकर सर, विद्यापीठातील सर्व सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी, सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता, शताब्दी महोत्सव समितीचे सर्व समन्वयक, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राचार्य तथा प्राध्यापक वर्ग,
श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित विद्यार्थी आणि सर्व श्रोते, आज राष्ट्रसंतांची 55वी पुण्यतिथी आहे. महाराज म्हणतात, मृत्यू असो वा जन्मादी उत्सव, यांचा नको नुसता गौरव. जयंती पुण्यतिथीचा नुसता उत्सव साजरा न करता थोरा मोठ्यांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे. म्हणून महाराजांनी देखील आपली ग्रामजयंतीसुद्धा, जन्मदिनसुद्धा ग्रामजयंती म्हणून साजरा करण्यास सांगितले होते. राष्ट्रसंतांना राष्ट्रविकासाची तळमळ होती, पण त्यासाठी प्रथम त्यांनी गाव हे मानले. त्यांनी ग्रामोन्नतीवर भर दिला. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासातून नवभारत निर्मिती संबंधीचे कृतिशील तत्त्वज्ञान आपल्या अनुभवाच्या आधारे ग्रामगीतेतून सांगितलेले आहे. राष्ट्रसंत म्हणतात, मानव मात्रांचे प्रथम माहेर, आपुले गाव त्यातील घर, यातूनी प्रगती करीन सुंदर, पुढे जावे विश्वाच्या. सर्व ग्रामवासियांनी आपले गाव हेच आपले तीर्थक्षेत्र समजून आदर्श ग्रामनिर्मितीचा संकल्प केला तर प्रत्येक गावाचा विकास होईल व राष्ट्रविकास साधला जाईल. स्मार्ट सिटी निर्माण करण्यावर आज सर्वांचा कल असला तरी स्मार्ट व्हिलेज निर्मिती व्हायला हवी, त्याशिवाय देशाचा खरा विकास संभवतच नाही. हे राष्ट्रसंतांना ठाऊक होतं. राष्ट्रसंतांनी त्यासाठी समाज मनात चेतना जागविली. ते म्हणतात, आओ सुंदर देश बनाए, सुंदर अपना गाव बनाए. तसेच उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधूजनांनो, हाक आली क्रांतीची, गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. अशी कळकळीची साथ महाराज तुम्हा आम्हा सगळ्यांना घालतात आहे. राष्ट्रविकासासाठी राष्ट्रसंतांच्या विचारांची आजही नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांचं तत्त्वज्ञान आज देखील आपण अंगीकारण्याची आवश्यकता आहे. त्यासंबंधीचे जे विचार आहेत ते आजचे वक्ते जे आहेत ते आपल्यापुढे मांडणारच आहेत. आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रशांत ठाकरे सर हे मोरगाव, जिल्हा अकोला येथून आलेले आहेत. त्यांचा जन्म शेतमजूर कुटुंबात झालेला आहे. त्यांना MA मराठीत गोल्ड मेडल मिळालेलं आहे. ते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरी येथे प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळतात. विश्वस्नेह फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत. शब्दसंस्कार वक्तृत्व अकॅडमीचे संचालक आहेत. तसेच राष्ट्रीय युवा प्रबोधनकार, कीर्तनकार, भागवत प्रवक्ते, कवी व लेखक आहेत. सामाजिक कार्यकर्तेही आहेत. निराधार मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण व आदर्श संस्कारांचे शिक्षण देण्याचे कार्य ते करतात. आतापर्यंत 16 मुलांचे पालकत्व स्वीकारून दायित्व त्यांचं सुरू आहे. आजपर्यंत ग्रामीण व नागरी क्षेत्रात 2000पेक्षा अधिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळलाही कार्यक्रमात ते सहभागी झालेले आहेत. ग्रामगीता व शिवाजी महाराज आदी विषयांवर त्यांचे प्रबोधनात्मक कार्य सुरू असते. तसेच राष्ट्रधर्म प्रचार समिती, गुरुकुंज सुसंस्कार शिबिरांमधून हजारो विद्यार्थ्यांना सुसंस्कारांची शिकवण व निर्व्यसनी निरुपद्रवी जीवन जगण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू असते. त्यांनी फार कमी वयात केलेल्या कार्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सन 2019मध्ये 7वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी मोरगाव या ठिकाणी त्यांना राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेकडो तरुणांना निर्व्यसनी केल्याबद्दल व मानवतेच्या विचारांचे कमी वयात केलेल्या प्रबोधन कार्यासाठी युवा प्रबोधनकार म्हणून त्यांना गौरविण्यात आलेले आहेत. आजपर्यंत 200पेक्षा जास्त वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. सन 2023 साली तरुणाई फाउंडेशन कुटासातर्फे दिला जाणारा प्रबोधन सेवा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. सन 2015 साली
निंबाले अहमदनगर यांच्यातर्फे दिला जाणारा युवक रत्न पुरस्कार मिळालेला आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा संघटनतर्फे श्री गुरुदेव युवा गुणवत्ता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2015 साली हुतात्मा राजगुरू विचारमंच खेडतर्फे महाराष्ट्राचा प्रवक्ता पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. 2014 साली पाबळजी पुणेतर्फे दिला जाणारा सर्वोत्तम युवा वक्ता पुरस्कारही त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. पुणे विद्यापीठाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मराठी वक्तृत्वासाठी सुवर्ण किताब पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचे विचार, अशा श्रेष्ठ वक्त्याचे विचार आज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. आजच्या या व्याख्यानपुष्पसाठी अतिशय व्यासंगी आणि अभ्यासपूर्ण असे व्यक्तिमत्व लाभलेले आहेत. धन्यवाद मॅडम. खरं म्हणजे विद्यापीठाची ही अगदी सुरुवातीपासून परंपरा राहिलेली आहे की इथे ज्यांचं उद्बोधनपर व्याख्यान आपल्याला प्राप्त होत असतं त्या पाहुण्यांचा आपण अतिशय आदर सन्मानाने सत्कार करीत असतो. तेव्हा मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि वक्ते माननीय डॉक्टर प्रशांत ठाकरे यांचा मानचिन्ह, ग्रामगीता, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते. SK वानखेडे शिक्षण महाविद्यालयातील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर शेखराम परशुराम येळेकर यांनी शताब्दी महोत्सव गीत लिहिलेले आहे आणि या गीतासाठी नागपूर विद्यापीठ त्यांचा खास सत्कार करीत आहे. मी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ आणि ग्रामगीता देऊन माननीय डॉक्टर शेखराम येळेकर करण्यात येणार आहे. सर्वप्रथम रवींद्र विश्वनाथ भुरे यांना पहिले पारितोषिक प्रदान होत आहे. माननीय कुलगुरू आणि अतिथींना विनंती की त्यांनी रवींद्र विश्वनाथ भुरे यांना पहिल्या पारितोषिकाचे प्रमाणपत्र देऊन कौतुक आणि गौरव करावा. गोपाल सुभाषजी बुर्डे यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. गोपाल सुभाषजी बुर्डे, मला असं वाटते ते अनुपस्थित आहे. यानंतर राजकुमार बळीराम बोरकर यांना तृतीय पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. राजकुमार बळीराम बोरकर ते पण अनुपस्थित आहे. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे. करायला विनंती करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. आजच्या या व्याख्यानमालेच्या प्रसंगी प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रशांत ठाकरे, या मंचावर उपस्थित कुलगुरू डॉक्टर दुधे, रजिस्ट्रार डॉक्टर हिवसे आणि अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयलक्ष्मी थोटे, उपस्थित सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट, फॅकल्टी आणि उपस्थित सर्व मान्यवर. आजच्या या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आपण पुण्यतिथी साजरी करतो.
पण यामध्ये एक भाग पुन्हा जोडला गेला आहे, तो म्हणजे व्याख्यानमाला. आणि शताब्दीनिमित्त जवळजवळ आपण 12 व्याख्यानमाला हे विविध संतांच्या जे महापुरुष आहेत त्यांच्यावर आधारित ते आहे. आणि 100व्या वर्षी 100 व्याख्यानमाला हे विविध कॉलेजेसमध्ये, विविध जिल्ह्यामध्ये असे ते आपण आयोजित करणार आहोत. त्यातले बरेचसे भाग होऊन गेलेले आहेत. पहिला जो व्याख्यानमाला सुरू झाली होती 100पैकी ती सेवादल महाविद्यालयामध्ये, जिथे पहिल्या व्याख्यानाची सुरुवात झालेली होती. शताब्दीनिमित्त आपण मागील 4 ऑगस्ट 2000 पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं जे नाव असलेलं विद्यापीठ आहे, त्या राष्ट्रसंतांच्या विचारावर विद्यापीठ काय करतं आहे हे जर आपल्याला विचारलं तर आपल्याला काही उत्तर देता आली पाहिजे, म्हणून आपण एक अभियान सुरू केलेलं होतं. आताच डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे यांनी आपल्या सुरुवातीच्या प्रस्तावनामध्ये म्हटलेलं आहे. आणि जे महत्त्वाचं होतं ते सगळं त्यांनी बरोबर परफेक्ट या क्षणी ठेवलेलं आहे, की फक्त पुण्यतिथी आणि जयंती महात्म्याची म्हणून चालणार नाही, तर त्यांनी लिहिलेलं जे काही आहे, साहित्य असो किंवा मार्गदर्शन असो, ते जर इम्प्लिमेंट होत नसेल तर या सगळ्या आयोजनाचा अर्थ नाही. स्वतः राष्ट्रसंत या गोष्टीवर भर देतात. आणि म्हणून विद्यापीठ या नात्याने जर आपण पाऊल उचललं नाही तर कदाचित आपण त्या नावाला साजेल असं कार्य करत नाही. राष्ट्रसंतांच्या नावाचं जो विद्यापीठ आहे त्याला साजेलचं असं काम करत नाही, असा त्याचा अर्थ निघू शकतो. आणि म्हणूनच 2022ला 4 ऑगस्ट 2022 नंतर जे आपण पाऊल उचललं होतं, जे राष्ट्रसंतांचं म्हणणं होतं की ग्रामविकास म्हणजेच देशविकास, आणि जोपर्यंत तिथे पोचणार नाही तोपर्यंत ग्रामविकासही होणार नाही. आणि ह्या सगळ्या त्यांच्या सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्यांना अनुसरून आपण ह्या सगळे पाऊल उचललेले आहे. म्हणून रिचिंग टू अनरिच्ड म्हणजे शेवटल्या घटकापर्यंत पोहोचण्याचं जे उद्देश, जे मिशन हाती घेतलेलं आहे ते सुरू झालेलं आहे. फक्त प्लॅनिंग करायला आपल्याला बराच वेळ लागला. सगळ्या रिसर्च सेंटर्स असो, सरकारी यंत्रणा असो, NGOज असो आणि वैयक्तिक सहभाग होणारे अशा बरेचशा एक्सपर्ट्स असो किंवा प्रोफेशनल्स असो, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडत आहे किंवा घडणार आहे त्या यावर्षी पूर्ण करायच्या आहे. आणि सांगायला हर्ष होत आहे की खूप साऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहे आणि गावोगावी ते सुरू झालेल्या आहे. सगळ्यात आश्चर्य किंवा सगळ्यात जास्त आम्हाला जे कौतुक वाटतं ते भंडारा जिल्ह्याचं. भंडारा जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांनी जो उत्साह दाखवला, त्याच्यामध्ये आतापर्यंत 4 मीटिंग्स आमच्या भंडारा डिस्ट्रिक्ट कलेक्टरलाच्या ऑफिसमध्ये त्यांच्या सगळ्या नोडल ऑफिसरसोबत झाल्या आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. आता या कार्यक्रमामध्ये या पूर्ण वर्षभरामध्ये आपण काय काय घेणार आहे, तर खूप साऱ्या गोष्टी घेणार. हे आपण नेहमी मी माझ्या याच्यात सांगत असतो, लहान्यापासून मोठेपर्यंत, शिक्षितापासून अशिक्षितापर्यंत, स्त्री असो पुरुष असो, कोणीही सगळी भाग घेऊ शकतात असा तो कार्यक्रम आहे. मग ते सांस्कृतिक असो, ते आपला क्रीडाचा असो किंवा शैक्षणिक असो किंवा उद्योजकतेचं असो किंवा कृषी आधारित असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतो आहे. हेल्थ अवेअरनेस असो, लिगल अवेअरनेस असो, हे सगळं आपण घेतो आहे आणि तिथपर्यंत पोहोचवतो आहे. विद्यापीठाने पाऊल जरी हाती घेतलं तरी विद्यापीठाकडे मोठी जी शक्ती आहे, कारण आम्ही ज्या वेळेला शासकीय यंत्रणेशी बोलतो, यंत्रणा खूप आहे, योजना खूप आहे, परंतु ती तिथपर्यंत पोचवण्याला जी नेटवर्क आहे तो कमी पडतो आहे किंवा नाहीच आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कागदावर आहे. आणि म्हणूनच आपली ताकद काय आहे विश्वविद्यालयाची, तर आपल्याकडे खूप मोठे रिसर्च सेंटर्स इथेच आहे.
रिसर्च सगळं करतो, पण आपण त्यांच्या विकासाकरता, लोकलच्या विकासाकरता करतो का, हा आपण आता कुठेतरी याबद्दल विचार करण्याची गरज आहे. कारण पंतप्रधानांनी एक नारा दिला होता, लोकल टू ग्लोबल. आपण ग्लोबल टू लोकल आणण्यात खूप आपला टाईम अँड एनर्जी वेस्ट करतो. पण ग्लोबल टू लोकलमध्ये जाण्याकरता आपण जर त्या दिशेने वळलो तर कदाचित एक दिवस चायनासारखा आपणही एक्सपोर्टर बनू शकतो. आणि म्हणूनच भंडारा डिस्ट्रिक्ट कलेक्टरसोबत जी आमची चर्चा झाली की त्यातले नैसर्गिक संसाधनं सांगा काय काय आहे, तुमच्या फॉरेस्ट एरियामध्ये काय काय उपलब्ध आहे, तुमच्याकडे किती तळे आहे, किती नदी आहे, किती पाण्याचा साठा आहे, आणखी कोणकोणत्या स्किल इथे आहे जे खूप वर्षापासून चालू आहे. या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटा त्या कलेक्टरनी दिलेली आहे. आणि त्याच्या आधारावर आपण खूप साऱ्या गोष्टी, मग ते त्यांचे व्यवसाय असो, त्यांचे शेती विषयक काही न्यू टेक्नॉलॉजी असो, किंवा विद्यार्थ्यांना IT स्केलमध्ये लागणारं स्किल असो, आणि उद्योग जर टाकायचा असेल तर उद्योग टाकण्याकरता जे हँड होल्डिंग फॅसिलिटी आहे ती कशी देता येईल ही सुद्धा आहे. त्यांना स्किल देण्याकरता लागणारा जो काही स्किल डेव्हलपमेंटसाठी येणारा ट्रेनिंगचा खर्च तोही शासनाने आम्ही तीही यंत्रणा टॅप केलेली आहे. आपल्याकडे सेरिकल्चर डिपार्टमेंट आहे, बॉटनी डिपार्टमेंट आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, खूप सारे असे डिपार्टमेंट आहेत ज्याचा जिथलं झालेलं कार्य तिथपर्यंत पोहोचवता येते. आणि या कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही 2 अशा पॉकेटमध्ये जेव्हा व्हिजिट दिल्या, धरणग्रस्त एरिया आहे, म्हणजे आता गोसीखुर्द जे प्रकल्प आपण बघितला आहे तिथे जवळजवळ 90च्या वरती मोर दॅन 90 विलेजेस हे अफेक्टेड आहे. त्यांच्या जमिनी गेलेल्या आहे, शेती गेलेली आहे पाण्यात. म्हणजे आता जेव्हा धरण बनतं तेव्हा त्यांना शासनाला ते द्यावं लागतं आणि त्याची किंमत खूप कमी मिळते त्यावेळेला, शेतीची किंमत. म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा करतो, ऑन फील्ड जेव्हा गेलो, म्हणजे 4 लाख एकरनी घेतलेली शेती आम्हाला त्याचा मोबदला 1 लाख एकर पर एकर मिळालेली आहे. म्हणजे पैसा जास्त लागला. समजा त्यांच्याकडे 15 एकर शेती असेल तर 4 एकर किंवा 5 एकर विकत घेता आली दुसरीकडे, अशी या स्थितीमध्ये. आता त्यांच्याकडे कोणतीही शेती नाही. जो काही पैसा होता मुलांच्या शिक्षणाकरता लावला. घरच्या बाया हे कामाला जातात कारण पुरुषांसाठी आसपास कामाला काहीही उद्योग नाही. आणि मग घर कसं चालवायचं तर तिथल्या लेडीज ह्या अशा ग्रुपनी, कोणी असं जसं कॉन्ट्रॅक्टर असतो, लेबर कॉन्ट्रॅक्टर, तो कुठेतरी दूर 25, 30, 40 किलोमीटर दूर त्यांना ह्या बाया त्या मॅटॅडोरमध्ये बसून तिथे नेतात. पूर्ण दिवसभर कार्य करतात आणि 150-150 रुपये रोज त्यांना मिळतं. आणि त्यांना घरून निघण्यापासून घरी परत येतपर्यंत 14 तास लागतात. तेवढं करूनही त्यांना तेवढ्या पैशामध्ये घर चालवायचं. म्हणजे आपण जेव्हा तुम्ही जाल तिथे तेव्हा अशी दया येते की आपण काय करू शकतो. इतकी बिकट परिस्थिती आहे. त्यांना घरं दिलेलं आहे, त्यांना जागा दिलेल्या आहे, सगळं दिलेलं आहे, पण रोजच्या खाण्याकरता काहीच नाही आहे. दुसऱ्या याच्या म्हणजे हे नागपूरचे मेजर पोर्शन नागपूरवाला आहे जो एफेक्टेड होता. भंडाऱ्याच्या तिकडल्या नदीच्या तिकडे म्हणजे धरणग्रस्ताचं दुसरं साईड भंडारा, तिथेसुद्धा तेच हाल आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जिथे ग्राम सोडा त्याच्याही पेक्षा दयनीय स्थिती. ग्रामीण भागामध्ये शेती तरी असेल, यांच्याकडे तेही नाही आहे. आणि असे जवळजवळ 90 मोर दॅन 90 हे वसाहती तयार आहे. तिथे त्यांना दुकानं बनवून दिलेले आहे, शाळा बनवून दिलेल्या आहे, मार्केट बनवून दिलं आहे, सगळं खाली. विकत कोण घेणार, पैसाच नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर आपण तिथे विचार केला, सगळ्या गोष्टी आहे म्हणजे शासनाच्या खूप योजना आहे, पैसा आहे, सगळ्या तिथपर्यंत पोहोचत नाही. मग आपण काय करायचं तर ज्या ज्या योजना आहे, ज्या ज्या रिसर्च सेंटर आहे, जे युनिव्हर्सिटीज आहे, ह्या सगळ्यांना कनेक्ट दी डॉट म्हणतो, या सगळ्यांना जोडायचं, एक माला तयार करायची आणि सगळ्यांनी मिळून तो ग्रामविकास कसा करता येईल. आपण एवढे मोठे नाही आहे की पूर्ण 4ही जिल्ह्याचा एकसाथ एवढा मोठा विकास करू शकू. नो, इट इज नॉट पॉसिबल. पण एखादा मॉडेल एका जिल्ह्यामध्ये जर सर्व स्वयंस्फूर्त गाव जर तयार केलं तर ते बाकीला एक एक्झाम्पल होईल, आयडियल एक्झाम्पल होईल आणि ते फॉलो करतील. हा आपला संकल्प आहे. आपल्याकडे मोठी ताकद कोणती आहे
तर आपल्याकडे आपल्या विद्यापीठाचे खूप सारे कॉलेजेस इंटिरियर भागामध्ये आहे. एवढा मोठा नेटवर्क आहे. 500च्या वर कॉलेजेस आहे आपले. आणि प्रत्येक कॉलेजमध्ये आसपासच्या 20-25 खेड्यातले मुलं तिथे येतात. त्याच्यामुळे प्रत्येक गावातला कनेक्ट आपल्या विद्यापीठाचा कुठून ना कुठून आहे. म्हणून आपण आता जे अकॅडमिक ऑडिटमध्ये कंपल्शन एक पार्ट ठेवलेला आहे, उन्नत भारत अभियान, जे संकल्प UGCने मांडलेला आहे, त्याच्या माध्यमातून ह्या विकासामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना गोवायचा आहे. हा मोठा नेटवर्क, जी स्ट्रेंथ आहे, यूथ फोर्स हा आपल्याकडे आहे. याचा जर वापर केला आणि आपण सगळ्यांनी, मी अपील करतो ज्याच्यामध्ये हा आपला इम्प्लिमेंटेशनचं वर्ष आहे 100वा आणि तुकडोजी महाराजांचं नाव आहे, तर आपल्यानी थोडंसं नाही पूर्ण वेळ, म्हणजे थोडा वेळ जर दिला, थेंबे थेंबे तळे साचे म्हणते असं, पूर्ण करू शकत नसेल चालेल, पण कुठेतरी नाही मला हे एक काम द्या मी एवढं करून देईल, तर कदाचित खूप मोठं काम होईल, ते भौरी काम होईल. आणि गरज आहे असं वाटलं पाहिजे की विद्यापीठ ही फक्त परीक्षा घ्यायला किंवा डिग्री वाटायला नाही, तर इथल्या प्रत्येक व्यक्ती या जिल्ह्यात विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे जे काही क्षेत्र आहे या प्रत्येक घटकाची काळजी घेते. मग ते इंडस्ट्रियलिस्ट असो, ते शेतकरी असो, ते विद्यार्थी असो, ते कामगार असो, त्याला कुशल कामगार कसं करता येईल, या सगळ्या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष द्यायला लागू तेव्हा त्यांना वाटेल की युनिव्हर्सिटी इज ओनली दी सोल्युशन. आपल्याला याचा मार्ग विद्यापीठ काढू शकतं हे असं वाटायला पाहिजे. विद्यापीठ सगळ्यांची असं त्यांना वाटायला पाहिजे. म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलेलं आहे आणि मोर दॅन 100 स्किल्सच्या ट्रेनिंग सुरू केलं आहे. याच्यामध्ये आता ग्रॅज्युएशनमध्येच ॲडमिशन घेतली पाहिजे जरुरी नाही. एखादा ड्रॉपआउट स्टुडंटसुद्धा तिथे आपल्या याच्यात रजिस्टर करू शकतो आणि तो आपला एनरोल्ड स्टुडंट राहील. जरुरी नाही त्यांनी डिग्री घेणं, कारण आता येणारा काळ स्किलवर आहे आणि स्किल घेतलं की तो नोकरीला लागतो. डिग्री घेतल्यावर कदाचित लागणार नाही. आणि म्हणूनच या स्किल करता आज जे मीटिंग आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस याच्या संदर्भामध्ये जे उद्यापासून आपण ट्रेनिंग ऑफ टीचर्स अँड अवेअरनेस ऑफ स्टुडंट या सगळ्या आहे 12, 13 आणि 16 एकेका जिल्ह्यामध्ये, आणि ते टाटा कन्सल्टन्सीचे लोक घेणार आहे. ते अवेअरनेस देणार आहे की आता गरज काय आहे आणि विद्यार्थ्यांना काय काय करता येईल या क्षेत्रामध्ये. आपण इन्फोसिसलाही घेतलेलं आहे, आपण TCSलाही घेतलेलं आहे, आपण ह्या जितक्याही कंपन्या आहेत, सॅपसारखा कोर्सेस आहेत त्यांना घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की नागपूरचे जितके काही क्रीम विद्यार्थी आहे किंवा मुलं आहे हे पुणे, हैदराबाद, बेंगलोर इथे जातात. सॅप नावाचा एक कोर्स आहे आणि तो सॅप म्हटला, ज्यांनी सॅप ग्लोबल सर्टिफिकेशन केलं असेल त्याला खूप मोठं पॅकेज मिळतं. पण तेवढं एक ट्रेनिंग घेण्याकरता सगळ्याकडले मुलं पुण्याला जातील किंवा हैदराबादला जातील, बेंगलोरला जातील. त्या ट्रेनिंगची फी आहे जवळजवळ 3.5 लाख आणि तिथे राहण्याचा खर्च वेगळा. आपण विद्यापीठाने विद्यार्थ्यांकरता ग्लोबल सर्टिफिकेशन फक्त 55,000 ते 60,000मध्ये तो आपला तय झालेला आहे. इथल्याच विद्यार्थ्यांना तर तिथे जायची गरज नाही आणि इतक्या स्वस्त दरात कोणी देणार नाही. ह्या सगळ्या याकरता, कारण हा एरिया हळूहळू आपला नागपूर क्षेत्र एक हब बनत आहे. आणि जेव्हा आम्ही इंडस्ट्रीतल्या लोकांशी आता कंटिन्युअस जे बोलणं चालू आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की इंडस्ट्री याकरता यायला मागे पुढे पाहते कारण इथे स्किल मॅनपॉवर नाही. मग आता स्किल प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे? विद्यापीठाचं. आणि म्हणूनच विद्यापीठाने एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशनसोबत कौशल्य विकास हा आपण सुरू केलेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतो आहे. आणि हेच राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे, कौशल्याधारित जर शिक्षण असेल तरच देश विकास होऊ शकतो, त्याच्याशिवाय होणार नाही. आपलं उद्देश आता बदलायचा आहे. आपल्याला शिकवायचं नाही आहे, आपल्याला त्याला शिकण्यालायक बनायचं आहे. बस एवढं जरी आपण केलं आणि इथलं सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचं आहे हा उद्देश ठेवला तर हे शिक्षण देणं हे सेकंडरी होऊन जातं. म्हणून आपल्याला शिकवायचं आहे बाबा, शिकवण्याकरता आलं असं नाही, आपण ग्राम विकास करण्या किंवा देश घडवण्याकरता आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. एवढं जर म्हटलं तर मला वाटतं आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकू. विद्यापीठाने उचललेल्या पावलावर आपल्याकडनं काही योगदान होत असेल, आपल्या वेळेचं, आपल्या ज्ञानाचं, आपल्या कौशल्याचं, तर कदाचित हे देशसेवेसाठी मोठं कार्य होईल. बरेच लोकांना वाटतं की आपण नोकरी केल्यावर नंतर सोशल वर्क करावं, काही करता येत नाही 60 वर्षानंतर, आपलं शरीर साथ देत नाही.
त्याच्यापेक्षा आहे त्याच वेळेला जेव्हा जमते आपण कार्य करत असतानाच जर समजा हे केलं तर मला वाटते त्याच्यासारखी योग्य वेळ नाही. आणि एक रिस्पेक्टफुली काम किंवा ज्याला समाजाकरता उपयोग येणारं काम, भरीव काम आपल्या मार्गात होईल असं मी अपील करतो. आणि आज या राष्ट्रसंतांवर बोलण्याकरता प्रमुख वक्ते आलेले आहे, म्हणून त्या विषयावर मी कुठेच हात घालणार नाही. विद्यापीठाचं फक्त कार्य काय आहे, राष्ट्रसंतांची भूमिका विद्यापीठ कशी पुढे नेत आहे यांचा खुलासा मला इथे करायचा होता. आणि बाकी सगळ्यांना यामध्ये सहभागी होण्याची एक अपील करायची होती. एवढे बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद. प्रमाणपत्र वितरणामध्ये द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र घेण्यासाठी मगाशी जे आले नव्हते ते उपस्थित झालेले आहेत, तेव्हा मी माननीय कुलगुरूंना 1-2 क्षण थांबण्याची विनंती करेल. आणि द्वितीय पारितोषिक ज्यांना मिळालं, गोपाल सुभाषजी बुर्डे, त्यांना मी इथे व्यासपीठावर बोलवते आहे आणि माननीय कुलगुरू यांना विनंती करते की त्यांनी प्रमाणपत्र. यानंतर तृतीय प्रमाणपत्र घेण्यासाठी राजकुमार बळीराम बोर. 30 साली विदर्भ गोंडवाना भागातील सत्याग्रही शिबिरांमध्ये महाराजांनी गायलेल्या झूठी गुलामशाही क्या डर बता रही है या व अशा भजनांमुळे राष्ट्रीय चळवळींमध्ये उत्साह संचारलेला होता. राष्ट्रसंतांनी जनतेला देखील जाहीर आवाहन त्यावेळेला केलेले होते. ते म्हणतात, राष्ट्राला राष्ट्रीय भावनेने चेतवा, देशात दैवी शक्ती निर्माण करा, धर्म व देशभक्तीच्या पाण्याने सारा समाज फुलून उठेल अशी योजना करा आणि भारतातील तरुण स्त्री पुरुष हे स्वतःसह आपल्या देशाचे संरक्षण करणारे शिपाई आणि स्वावलंबी जीवनाचे आदर्श नागरिक बनतील असा ध्वनी घराघरात घुमू द्या. राष्ट्रसंतांना विश्वास होता की देशातील तरुण स्त्री पुरुष राष्ट्रभक्तीने झपाटले तर राष्ट्रविकास आपोआपच साध्य होतो. आपण भारत महासत्ता आणि विश्वगुरू होण्याची स्वप्ने बघतो आहे, तर त्यासाठी राष्ट्रसंतांच्या राष्ट्रविकासाचे तत्त्वज्ञान समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या व्याख्यानमालेअंतर्गत ज्यांचे उद्बोधन आणि मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते माननीय डॉक्टर प्रशांत ठाकरे यांना राष्ट्रविकासाचे अपरिहार्य तत्त्वज्ञान या विषयावर 6वे व्याख्यानपुष्प गुंफण्यासाठी सादर आमंत्रित करते. ही अतनो गती तस्मात् सज्जनम ताणम असंभद्रव वाणिजो. जिस प्रकार व्यापारी अपने घोड़ों को काबू में रखकर व्यापार करता है, उसी प्रकार जो आदमी अपने विचारों को बस में रखकर जीवन जीने का प्रयास करता है, वही सच्चे मायने में इंसान कहलाता है. असा 2500 वर्षापूर्वी ज्यांनी या जगाला संदेश दिला ते सर्वोत्तम भूमिपुत्र सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध. वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ काय मंगळ विटाळासी, विष्णूसी विटाळ ब्रह्मासी विटाळ काय मंगळ विटाळासी. जन्मता विटाळ मरता विटाळ, चोखा मने विटाळ आदिअंती. असा विद्रोहाचा पहिला हुंकार काढणारे संत कवी चोखोबा महाराज, ज्यांनी समतेच्या नुसत्या गप्पा केल्या नाहीत तर समता आपल्या जीवनामध्ये उतरवली, असे सर्व मानवतावादी महापुरुष. आणि समता ही राजांच्या व्यासपीठावरून कशी आचरणातून प्रदर्शित व्हायला पाहिजे हे ज्यांनी दाखवून दिलं, तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील देशमुख या सगळ्या भिंतीच्या पलीकडे जाऊन 18 पगड जातीच्या लोकांचं स्वराज्य स्थापन केलं. ज्यांच्याबद्दल हिंदीमधला कवी प्रदीप असं म्हणतो की देखो मुल्क मराठो का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. अशी बलिदानाची धरती ज्यांनी उपलब्ध करून दिली ते रयतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्यांनी विदर्भामध्ये राहून 7 समुद्रापलीकडे
आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. परवा मी ग्लोबल कॉन्फरन्समध्ये मुंबईला होतो. हजारो लाखो किलोमीटरवरती राहूनसुद्धा लोक ज्यांच्या जगण्याला पाहून जीवन कसं जगावं हे शिकत आहेत असे कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज, आणि ज्यांच्या 55व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याच नावाचं विद्यापीठ. खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आज एकाच दिवशी सकाळी महाराजांच्या नावानं असणाऱ्या विद्यापीठामध्ये बोलण्याचे हे भाग्य मला लाभलेले आहे, आणि संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीने, गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने कीर्तन आयोजित केलेलं आहे. तिकडेही कीर्तन करण्याची संधी लाभलेली आहे. असं ज्यांनी आपल्या जीवनातून समाज जीवनाला आपल्या तत्त्वज्ञानानं भेदून टाकलं. आणि मी नेहमी असं म्हणतो की लाखो साधू जन्माला आले, पण लाखो साधूंमध्ये एकच महात्मा असा जन्माला आला ज्या महात्म्यानं हातामध्ये खंजिरी घेऊन बॉर्डरवरती उभं राहून बोलण्याची हिंमत केली. महाराज हातात खंजिरी घेऊन उभे राहतात, आणि हातात खंजिरी घेऊन समोर बंदुकी धारण केलेले सैनिक आहेत, आणि त्या संगिणीच्या समोर, त्या बंदुकीच्या समोर छाती पुढे करून महाराज असं म्हणतात, गजकी हमेशा चालको गद्दे कभी पाते नहीं, कुत्ते भले ही भौंकते पर बीच में आते नहीं, पर शेर ऐसी शक्ति है जो कुशल होता खेल में, करके वही राजा होता जंगलों के मेल में. जंगलामध्ये सिंहाचा ज्याप्रमाणे दरारा असतो तसा आपल्या आचरणातून, विचारातून आपल्या तत्त्वज्ञानाचा दरारा ज्यांनी निर्माण केला होता ते मानवतेचे महान पुजारी, वंदनीय गुरुमाऊली गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या राष्ट्रसंत व्याख्यानमालेला या आताच अतिशय सुंदर सर बोलले, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुभाषजी चौधरी सर, प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले आदरणीय डॉक्टर संजय दुधे, आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या संबंधानं अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे या महाराजांच्या नावानं असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर राजू हिवसे, आणि तुकडोजी अध्यासनाच्या प्रमुख या ठिकाणी आदरणीय डॉक्टर राजलक्ष्मी थोटे मॅडम, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर अमृता, या कार्यक्रमाकरता उपस्थित नागपूर शहरामधले, परिसरामधले आपण सगळे सुज्ञ श्रोते, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे प्रमुख, डीन आणि सर्व या ठिकाणी उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संबंधानं राष्ट्रविकासाचे अपरिहार्य तत्त्वज्ञान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असा विषय या व्याख्यानाचा आहे. पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रविकास ज्याला म्हणतात किंवा राष्ट्र ज्याला म्हणतात ते नेमकं काय आहे. विद्यापीठाचा परिसर आहे म्हणून थोडं त्या दृष्टीनं बोलतो. राष्ट्र ही संकल्पनाच आता धुसर होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही सगळेजण जातपात, धर्म, पंथ, पक्ष विसरून राष्ट्राकरता पेटून उठलं पाहिजे अशी जी भावना असायला पाहिजे होती, दुर्दैवानं ती भावनाच नेस्तनाभूत करण्याच्या काही एक प्रक्रिया, काही एक घडामोडी देशामध्ये चाललेल्या आहेत. आणि म्हणून एका झेंड्याच्या विरोधात दुसरा झेंडा, दुसऱ्या झेंड्याच्या विरोधात तिसरा झेंडा असं वातावरण निर्माण होतं आहे. आणि मग कुणाला तरी सांगावं लागतं, कोणी म्हणतो हिरवा तर कोणी म्हणतो भगवा. अरे माणसं मरत आहेत, आधी त्यांना जगवा. हिरवा झेंडा की भगवा झेंडा हा महत्त्वाचा विषय नाही, माणसाच्या जगण्याचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्या माणसाकरिता, त्या लोकांकरता, त्या सामान्य जनतेकरता आपण झटलं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे, आपलं कार्य त्यांच्याकरता केलं पाहिजे. याकरिता ज्या विचारवंतांनी तत्त्वज्ञान मांडलं त्यांनी राष्ट्राला प्राधान्य दिलं. वंदनीय महाराजांच्या संबंधानं बोलायचं झाल्यास महाराज ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात की देश हा देवची पवित्र, कायदा त्याचे व्यवस्था सूत्र. माझा देश हा माझ्यासाठी देव आहे, किंबहुना देवाच्या पलीकडेही माझा देश आहे. जी भावना आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकसित झालेल्या देशांची दिसते. अरुण शौरी नावाचे पंतप्रधानाचे कुलसचिव असणारे महोदय जेव्हा परदेशात जातात आणि एका चीनमधल्या शाळेमध्ये जाऊन शाळेत शिकणाऱ्या पोरांना असं विचारतात की पोरांनो तुमचा आवडता देव कोणता आहे, तेव्हा एक पोरगा उठून उभा राहतो आणि सांगतो की माझ्या सर्वात जवळचा देव असणारा, मी ज्याला देवापेक्षाही मानतो, माझं इष्ट जे आहे त्याचं नाव भगवान बुद्ध आहे. तेव्हा अरुण शौरी त्याला प्रतिप्रश्न करतात आणि असं म्हणतात, तोच भगवान बुद्ध जर तुझ्या देशावरती आक्रमण करण्याकरता चालून आला तर तू काय करशील.
तेव्हा अहिंसेचा पुजारी असणारा, अहिंसेचं मूर्तिमंत उदाहरण असणारा, भगवान बुद्ध माझा इष्ट देव आहे असं सांगणारा पोरगा एका क्षणाच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड ज्याला आपण म्हणतो तेवढ्या वेळात उत्तर देतो, जर माझा इष्ट असणारा देव माझ्या देशाच्या हिताच्या आडवा येत असेल तर त्या बुद्धाच्या छातीमध्ये घुसणारा पहिला बाण हा माझ्या धनुष्यातून निघालेला असेल. मला असं वाटते आज एवढी सातत्यपूर्णता, एवढं समर्पण वृत्ती आणि एवढा विचार ज्या वेळेस आमच्या देशामध्ये शिकणाऱ्या, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये, तरुणांमध्ये, गुरुदेव भक्त असतील किंवा आणखीन कोणते नागरिक असतील यांच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्यावेळेला राष्ट्र ही संकल्पना उदयाला येईल. डॉक्टर B.R. आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की देश निर्माण करायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. तिथं लोकसंख्या पाहिजे, भूप्रदेश पाहिजे, शासन व्यवस्था पाहिजे आणि सांस्कृतिक एक कल्चर त्याला पाहिजे. सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वाचा आकृतीबंध, ताळेबंद त्याला असलं पाहिजे. मग त्यांना विचारलं की ह्या 4 गोष्टी असल्या तर देश बनतो, मग राष्ट्र बनण्याकरता याच्यासाठी काय पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या 4 गोष्टी जेव्हा अस्तित्वात येतात तेव्हा फक्त देश बनतो, पण या 4ही गोष्टीच्या पलीकडे आपल्या देशामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येतला प्रत्येक माणूस हा माझा जीव जेवढा प्रिय आहे तेवढाच प्रिय मला वाटायला लागेल, तेव्हा त्या देशालाच राष्ट्र असं म्हटल्या जाते. दुर्दैवानं आपण पाहतो अनेक मोठे मोठे विद्वान राष्ट्र आणि देश याच्यामध्ये गफलत करतात. वंदनीय महाराजांना याची जाण होती आणि म्हणून महाराज म्हणतात की देश हा लोकसंख्येने अस्तित्वात येईल, देश हा शासन व्यवस्थेने अस्तित्वात येईल, देश हा भूप्रदेशाने अस्तित्वात येईल, पण त्याला राष्ट्र बनवायचं असेल तर जेवढा एसीच्या खोलीमध्ये राहणारा माणूस महत्त्वाचा आहे तेवढाच बांधावरती, शेतावरती 45 डिग्री सेल्सिअसमध्ये काम करणारा हा माझाच भाऊ आहे अशी भावना ज्या वेळेला निर्माण होईल आणि त्याच्यासाठी मी जेव्हा काम करायला लागेल त्यावेळेला राष्ट्राचा एक घटक म्हणून मी अस्तित्वात येईल. आता महाराजांनी राष्ट्रविकास कोणत्या दृष्टीनं सांगितला तर मी एक PhDचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो. पुणे विद्यापीठामध्ये ज्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात तिथला मराठी विषयातला गोल्ड मेडलिस्ट 2014 सालचा होतो. अनेक चर्चासत्रांमध्ये गेलो. मी राष्ट्रसंतांचा भक्त, भाविक म्हणून बोलत नाही. एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या, महाराजांनी जे राष्ट्रविकासाचं तत्त्वज्ञान सांगितलं हे अत्यंत महत्त्वाचं बेसिक लेवलवरचं आहे, जे अनेक विचारवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सांगता आलं नाही. मग जबाबदारीनं बोलतो. महाराज असं म्हणतात, राष्ट्र ही संकल्पना किंवा देश हा आम्हाला जर विकसित करायचा असेल तर त्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या माणसाच्या वर्तनाकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. अनेक समाजशास्त्रामध्ये असणारे विद्वान लोक सांगतात की आपण समाजामध्ये हा बदल केला पाहिजे, पण मानवी वर्तनावरती मात्र फार कमी लोकांचं लक्ष आहे. महाराज नेमकं तिथं जातात आणि पहिल्यांदा कॅरेक्टर बिल्डिंग नावाची जी गोष्ट आहे जी अलीकडे आलेली आहे त्या कॅरेक्टर बिल्डिंगकडे महाराज लक्ष देतात. आणि मग ग्रामगीतेचा 2रा अध्याय आपण उघडा, महाराज असं म्हणतात, माणूस जन्माला येण्याच्या अगोदर तो राष्ट्राच्या विकासाला कसा पूरक होईल यासाठी एक महत्त्वाचं काम करणारा घटक समाजामध्ये आहे, तिचं नाव आई आहे. 1 गुड मदर बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. दुर्दैवानं असं आहे की एक आई जी आहे जी सुसंस्कृत आहे, एका आईकडे जे संस्काराचा खजिना आहे त्या संस्काराच्या खजिन्यातून राष्ट्रासाठी ते चांगल्या पुत्राला घडवू शकते याचा विसर तिला पडलेला आहे. आणि म्हणून त्याच ग्रामगीतेमध्ये महिलोन्नती नावाचा अध्याय वंदनीय महाराज पुढे लिहितात आणि महिलांनी स्वतःची उन्नती कशी करावी आणि त्या योगाने आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांच्या उन्नतीकरता कसं सहाय्यभूत व्हावं याबद्दलचं विवेचन करतात. आता महाराज म्हणतात ती आई 1 गुड मदर बेटर दॅन 1000 स्कूल टीचर, तिनं नेमकं काय केलं पाहिजे? ग्रामगीतेचा 2रा अध्याय. मी सगळ्या ओव्या म्हणत नाही, थोडक्यामध्ये महाराज असं म्हणतात, संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, म्हणून मात्या पित्याने सदाचारी राहावे सद्भावे, न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन, न राहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे, आहार विहार सात्विक पूर्ण उत्तम गुणी चिंतन वाचन, झोपता जागता चिंतन, आदर्श महापुरुषांचे येथोनी पाहिजे जतन केले, पुढे मूल जन्मास आले आणि तेव्हापासून संस्कार घडले पाहिजे सद्धर्माचे, मुलाचे वय जसजसे वाढे. आणि मग पुढे आचारसंहिता सांगतात,
त्यानं अभ्यास करताना कोणतं अन्न प्राशन केलं पाहिजे, त्यानं कोणत्या शब्दांना आपल्या कानामध्ये साठवलं पाहिजे आणि कोणत्या शब्दाचं आचरण त्याच्या जगण्यामधून दिसलं पाहिजे, हे सगळं सांगत असताना आईने इथूनपासून लक्ष दिलं पाहिजे. आता महाराजांनी नुसतं भाषण देणाऱ्यासारखं एवढं सांगितलं नाही बरं. वंदनीय महाराजांचं एक फार सुंदर जीवनचरित्र आहे, 11 खंडांमध्ये पूज्य सुदामदादा सावरकरांनी लिहिलेलं. त्यामध्ये त्यांनी अशी एक नोंद करून ठेवलेली आहे की महाराज कोण्याही स्त्रीच्या घरी, कोणाचीही गृहस्थाच्या घरी जात होते तेव्हा बैठकीमध्ये बसत नव्हते. आपण सगळे लोक जे आपले सगळे औपचारिकता असते हे सगळे पाळणारे आहो. महाराज याच्या पलीकडे जात होते आणि बैठकीमधून सरळ स्वयंपाक करण्याची जी स्वयंपाक खोली आहे तिथं जात होते आणि त्या स्त्रीला हळूच प्रश्न विचारत होते, स्वयंपाक झाला का तुमचा? आणि मग ती सांगत होती, हो महाराज. बाजूला महाराज पाहत होते आणि महाराजांना जर कांद्याचे टरफलं, लसणाचे टरफलं आणि अजून काही जर दिसलं तर महाराज, बाई तुझं किचन, तुझी स्वयंपाक खोली ही स्वच्छ असली पाहिजे, कारण तुझी स्वयंपाक खोली हे देशाचं भवितव्य घडवण्याचा कारखाना आहे. इथं तुझा मुलगा अन्न प्राशन करतो आहे. आता आपल्या शिकलेल्या लोकांना ही गोष्ट फार सोपी साहजिक वाटेल, कारण आपण भाषणं ऐकू ऐकू आपली परिस्थिती अशी झालेली आहे. कारण अनेक गोष्टी आपण त्या स्तरावर जाऊन समजून घेण्याची संवेदनशीलता तरी आपल्यामध्ये आहे का, याच्यावरती सुद्धा चिंतन करण्याची वेळ आज आलेली आहे. मला त्याच्यामधला गाभा तुम्हाला सांगायचा आहे. कदाचित वंदनीय महाराज त्या साध्या वाक्यातून या विश्वाला सूचना देतात की या घराची बैठक जेवढी महत्त्वाची नाही, या घराचा चेहरा मोहरा जो दिसतो तो सुद्धा जेवढा महत्त्वाचा नाही, तेवढा महत्त्वाचा या घराचा जो भाग आहे, ती स्त्री, ती गृहिणी ज्या ठिकाणी काम करते आहे ती, कारण तिचं वर्तन जर व्यवस्थित असेल, तिच्या वर्तनामध्ये जर स्वच्छता असेल, तिच्या वर्तनामध्ये जर शिस्त आणि शांती, गांभीर्य या सगळ्या गोष्टी असतील, तर कदाचित तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा तेवढ्याच उच्चतेने निर्माण होईल. महाराजांनी फक्त घरातल्या स्त्रियांना सांगितलं असं नाही. तुम्ही तुकडोजी महाराजांच्या चरित्राला ज्या वेळेला उघडून बघाल तेव्हा असं लक्षात येईल, 57मध्ये आचार्य अत्रे आणि तुकडोजी महाराजांचा मराठा वृत्तपत्रामध्ये, दैनिकामध्ये त्यांच्या फोटो छापला आणि त्याच्या खाली तुकडोजी महाराजांचे विधान लिहिल्या गेले होते. ते विधान असं होतं, तुकडोजी महाराज म्हणाले होते की राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्व कवींनी एकत्रित आलं पाहिजे आणि राष्ट्राची कविता म्हटली पाहिजे. टला ट आणि रीला रीन झाली माझी कविता पुरी असं म्हणणारे कवी देशाचं काहीच करू शकत नाहीत. महाराजांचे शब्द जर तुम्ही ऐकाल तर वंदनीय महाराज असं म्हणतात की या देशातले कवी ही राष्ट्राच्या चेहऱ्याला आणि त्याच्या शरीराला सालंकृत करण्याचं काम करतात, पण खरे कवी ते असतात, खरे राष्ट्रकवी ते असतात जे बाहेरच्या शरीराला सजवण्यामध्ये व्यस्त राहत नाहीत, तर ते शरीर बलवान कसं होईल, सुदृढ कसं होईल, मजबूत कसं होईल यासाठी धडपडत असतात आणि त्या दृष्टीनं कार्य करत असतात. फक्त तिथंच सांगून थांबले नाहीत. तर मी प्रताप महाविद्यालय अंमळनेरचं, तिथं तुकडोजी महाराज जातात तेव्हाचे मी श्री गुरुदेव मासिकामधले काही रेफरन्सेस पाहत होतो. तुकडोजी महाराज 8वी 10वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या पोरांच्या पुढे असं म्हणतात, अरे पोरांनो तुम्ही सिनेमे पाहता. हे महाराजांचे वाक्य जसेच्या तसे सांगतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल अंडरलाईन, पॉईंट नोटेड. महाराज असं म्हणतात, पोरांनो तुम्ही सिनेमे पाहता आणि सिनेमे पाहून तेरे प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे म्हणता. अरे तुमच्यासारख्या पोरांनी, तुमच्यासारख्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर मुलीला पाहून तेरी प्यारी प्यारी सूरत म्हटलं तर देशाच्या सुरतीकडे, देशाच्या चेहऱ्याकडे कोण लक्ष देईल सांगा बरे. वंदनीय महाराजांचे शब्द काळजात साठवण्यासारखे आहेत. मित्रांनो, महाराज त्या विद्यार्थ्यांना सांगतात, महाराज त्या लोकांना सांगतात, महाराज त्या नेत्यांना सांगतात आणि महाराज कुंभमेळ्यात जाणाऱ्या त्या आलेल्या साधूंना सुद्धा सांगतात, यहाँ पर आप कुंभ मेला में एक जगह पे आते हो तो मुझे बहुत आनंद होता है, लेकिन यहाँ आकर अपने आखाड़े का गुणगान गाते हो मुझे ऐसा लगता है जिस दिन इस देश के साधु अपनी डफली अपना राग छोड़कर देश का भजन गाएंगे उस दिन मेरा देश बहुत बड़ा बनेगा और मेरा राष्ट्र एक तेजस्वी राष्ट्र बनेगा. हे किती सुंदर तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाचा पाठलाग करत करत वंदनीय महाराज फक्त बोलघेवड्यांसारखे बोलत नाहीत.
मला फार दुःख वाटते. तुकडोजी महाराज किती महान होते याच्यावरती फेसबुकवर एखादा माणूस लिहितो आणि मग त्याच्यावर 10 लोक बोलतात. एखादा माणूस तुकडोजी महाराजांच्या संबंधानं लेखन करतो आणि मग त्याच्यावरती 20 लोक कमेंट करतात. पण ते सगळं करत असताना फक्त बोलण्याच्या पलीकडे जाऊन आपण काय कार्य करतो हा आलेखसुद्धा वंदनीय महाराजांच्या चरणी आपण सादर केला पाहिजे. कारण महाराज हे नुसतं बोलत नाहीत. काय करतात महाराज? आमगाव नावाचं छोटंसं गाव, ज्या गावामध्ये जाण्याकरिता रस्ता नसतो आणि कुणीतरी म्हणतो महाराज तुमच्या भजनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे. महाराज म्हणतात जाण्याला रस्ता नाही, आम्ही त्याची व्यवस्था करू. रात्रभराचा वेळ होतो, 2-4 दिवस निघून जातात, रस्ता तयार होत नाही. कुण्यातरी खेड्यात महाराज जातात आणि मोटर जाऊन थांबते आणि सांगितल्या जाते की पुढे गाडी जात नाही. तेव्हा राष्ट्रविकासाचं अपरिहार्य तत्त्वज्ञान सांगणारा हा महात्मा स्वतःच्या डोक्यावरती टोपली घेतो, हातामध्ये फावडं घेतो आणि जगाच्या इतिहासामध्ये संत हा भजन लिहित असताना मंदिर, गाभारा, घंटी, पूजा, पाती ह्या सगळ्या गोष्टी लिहिताना तुम्हाला दिसेल. पण विश्वामधला हा एकमेव संत महात्मा असा आहे ज्याच्या भजनामध्ये शब्द येतात, फावड़ी टोपली ले ले भाई, टिकास भी तो साथ करो, जिनके घर में गंदा होगा हंसी खुशी से साफ करो, चल चल भाई करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे, सड़ी हुई यह फल और सब्जी कौन दिया है डाल यहाँ, मलमूत्रों को बाहर छोड़ा कौन किया बेहाल यहाँ, समझ नहीं आई है उनको अपने घर का काज करे, बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. हे शब्द जरी साधे असले तरी या शब्दांच्या पाठीमागे वंदनीय महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. आता आपल्या देशामध्ये अनेक विद्वान आपल्याला पाहायला भेटतात. फिलॉसॉफीला मांडणारे जाणणारे काही लोक जर या ठिकाणी बसलेले असतील तर ते आम्हाला विचारतात. पुणे विद्यापीठामध्ये मी शिकत असताना एका फार मोठ्या शिक्षण घेतलं की माणसाचा एक प्रॉब्लेम होतो. शिक्षण घेतल्यानंतर माणसामध्ये अशी ऐट निर्माण होते की लोखंडाचा पुतळा तरी वाकेल पण शिक्षण घेणारा माणूस वाकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून मग विद्वान झाला माणूस की त्याला आपलं जेवढं शिक्षण आहे या शिक्षणात संपूर्ण विश्वाचं ज्ञान साठवलेलं आहे, याच्या पलीकडे काहीच नाही असा अहमगंड निर्माण होतो. मला एक जण विचारायला लागला, अरे काय हे म्हणता घडी घडी मनी तुझे नाम जपावेन, याच्यात काय तत्त्वज्ञान आहे? आणि काय तुम्ही सांगता ग्रामगीता, हे ग्रामगीता म्हणजे काय? गाव झाडा रस्ते साफ करा, याच्यात कुठलं तत्त्वज्ञान आहे? फिलॉसॉफीचे अभ्यासक असणारे लोक त्यांना असं जेव्हा वाटते किंवा संशोधन करणारे लोक त्यांना जेव्हा असं वाटते तेव्हा आमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनं वंदनीय महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा काय बेस होता हे समाजापुढे मांडलं पाहिजे. पण दुर्दैवानं असं झालं, भगवी टोपी घालणाऱ्याला चांगल्या साफसुथऱ्या कपड्यामध्ये असणारा माणूस हा तुकडोजी महाराजांचा शत्रूच आहे की काय असं वाटायला लागलं. आणि जो चांगल्या कपड्यांमध्ये आहे, चांगल्या विचारामध्ये वावरतो आहे, त्याला भगवी टोपी घालणारा माणूस म्हणजे येडपड आहे की काय असं वाटायला लागलं. म्हणून याच्याकडचा अनुभव आणि त्याच्याकडचं तत्त्वज्ञान या दोन्हीचा मेळ बसेनासा झाला. मी अनेक ठिकाणी जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाला मी इस्रोचे जो विभाग आहे मुंबईला वाशीमध्ये ब्रिट नावाची संस्था आहे, तिथं 450 शास्त्रज्ञांसमोर बोललो. आतमध्ये एंट्री द्यायला तयार नव्हते. मला म्हणे महाराज बाकीचे सगळे शास्त्रज्ञ आम्हाला समजले पण हे लुंगीवाल्याला कशाला का बोलावलं? एवढ्या चांगल्या कार्यक्रमात तुमचं काय काम आहे? आम्ही माणसांना असं पाहायला लागलो. मी हे यासाठी सांगतो, तुकडोजी महाराजांना सुद्धा लक्षपूर्वक ऐका, तुकडोजी महाराजांना सुद्धा हातामध्ये खंजेरी घेऊन गावागावामध्ये कुठंतरी भजन करत फिरणारा एक साधू आहे असं आचार्य अत्रेंसारखा माणूस जर काही दिवस मानत असेल तर आपल्यासारखे छोटे मोठे विद्वान भुलतात. याच्यात मला काही नवल वाटत नाही. महाराजांकडे त्या दृष्टीनं पाहिल्या गेलं. पण माझ्या राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचा बेस मी तुम्हाला सांगतो. पूर्वेकडचे देश, संपूर्ण पूर्वेकडचे देश भगवान बुद्धाच्याही पलीकडे एका व्यक्तीला मानतात फिलॉसॉफीच्या क्षेत्रात, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात. त्या व्यक्तीचं नाव आहे कन्फ्युशियस. या कन्फ्युशियसला पूर्वेकडचे सगळे लोक जे आहेत, देश जे आहेत ते पूज्य मानतात. कन्फ्युशियस सारखा विचारवंत नाही असं म्हणतात. त्या कन्फ्युशियसला ज्या वेळेला आशिया खंड सुद्धा नीटपणाने ओळखत नव्हता, माझे शब्द लक्षपूर्वक ऐका, ज्या वेळेला त्या कन्फ्युशियसला आशिया खंड म्हणतो मी, भारत ज्या खंडामध्ये येतो तो आशिया खंड सुद्धा कन्फ्युशियसला पूर्णपणाने ओळखत नव्हता, तेव्हा गुरुकुंज मोजरीच्या दास टेकडीवर पायथ्याला कन्फ्युशियसचा पुतळा बसवणारा जगातला एकमेव महात्मा म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहेत.
ज्या कन्फ्युशियसचे तत्त्वज्ञ, ज्या कन्फ्युशियसचं तत्त्वज्ञान हे डॉक्टर B.R. आंबेडकरांसारखे विद्वान कोट करतात. बाबासाहेब आयुष्यभर एक वाक्य बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर, ते वाक्य असं होतं की मला जर कोणी 2 नाणे दिले तर मी एका नाण्याचं गुलाबाचं फूल विकत घेईल आणि एका नाण्याचं पुस्तक विकत घेईल, कारण एका नाण्याची भाकरी विकत घेईल आणि एका नाण्याचं पुस्तक विकत घेईल, कारण की भाकरी मला पोटाला चांगलं ठेवेल, मला जगवेल, पण कसं जगावं हे मात्र मला दुसऱ्या आण्यानं घेतलेली वस्तू शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य दुसऱ्या तिसऱ्या कोण्या व्यक्तीचं नसून कन्फ्युशियसचं आहे. मला नवल वाटतं 4थ्या वर्गाचा अर्धा अभ्यासक्रम पूर्ण करणारे तुकडोजी महाराज त्या कन्फ्युशियसच्या तत्त्वज्ञानाला कशा पद्धतीनं आकलन करून घेत असतील. मला असं वाटतं ग्रामगीतेच्या 38व्या अध्यायामध्ये, 40व्या अध्यायामध्ये जे साधू संतांचे नाव येतात त्याच्यामध्ये टॉलस्टॉयचं नाव लिहितात तुकडोजी महाराज, त्याच्यामध्ये कार्ल मार्क्सचं नाव लिहितात, त्याच्यामध्ये या सगळ्या तत्त्वज्ञ लोकांचे नावं ज्या वेळेला तुकडोजी महाराज लिहितात त्यावेळेला ते कोण्या पुस्तकातून पाहून PhD करणाऱ्यानं दुसऱ्याचा प्रबंध काढावा आणि पहिल्या 2 ओळी काढून टाकाव्या आणि शेवटच्या 2 ओळी काढून टाकाव्या ॲज इट इज. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉपी पेस्ट नेमकेपणापेक्षा सृजनशील गोंधळ महत्त्वाचा असतो. कॉपी पेस्ट नेमकेपणा तर हजारोंमध्ये दिसला होता. तुकडोजी महाराजांनी हे कोण्या पुस्तकातून कॉपी पेस्ट केलं नव्हतं, आतला सृजनशील गोंधळ त्यांना खुणावत होता. आणि म्हणून 4था वर्गही पूर्ण न झालेले तुकडोजी महाराज लोकांनी समजले आणि लोकांना वाटलं 4थाच वर्ग शिकला नाही याला कुठलं ज्ञान समजणार आहे. पण तेच तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या 38व्या अध्यायामध्ये जेव्हा अध्यात्माची परिभाषा करतात तेव्हा हजारो ग्रंथ त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. मला असं वाटते तत्त्वज्ञानाचा खरा बेस राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांकडे होता. जर त्यांच्याकडे हे तत्त्वज्ञान सगळं होतं तर राष्ट्रविकासासाठी त्यांनी महिलांना सांगितलं, साधू संतांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं, पुढाऱ्यांना सांगितलं असं झालं नाही. तुकडोजी महाराजांनी हे सगळं सांगत असताना त्याचा एक कृती कार्यक्रम काय असला पाहिजे याची रचना केली. आणि ती रचना करत असताना मोजरीमध्ये गुरुदेवनगर असेल, भंडारा गोंदिया जिल्ह्यातले काही गावं असतील, चंद्रपुराच्या भागातली काही गावं असतील, आता त्यांच्यानंतर पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी चळवळीतून निर्माण केलेले जे गावं असतील त्या गावांच्या आधीचे गावंसुद्धा ज्यांच्या कार्याने रोपण केलं होतं, ज्यांनी त्या ठिकाणी कार्य सुरू केलं होतं, त्या महाराजांनी आपल्याला एक मॉडेल तयार करून दिलं. आता आपण पाहतो अलीकडे जे मॉडेल आहेत ते 3D व्ह्यूमध्ये दिसतात आपल्याला, आणि तेच झाडं, 2-4 उडणारे पक्षी, आणि आपल्याला असं वाटते की अशा पद्धतीचं मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे. महाराजांनी या 3D व्ह्यूपेक्षा क्लिअर चित्र आपल्याला उभं करून दिलं. महाराज म्हणतात गाव आहे, त्या गावामध्ये खांब दिलेले आहेत आणि त्या खांबावर लावलेले लाईट हे कोण्यातरी ग्रामपंचायतच्या एखाद्या नोकराने यावं, बटन सुरू करावं आणि ते लाईट सुरू होतील. कुणीतरी यावं आणि ग्रामपंचायतच्या समोरचा परिसर झाडून टाकावं म्हणजे ते स्वच्छ होईल. या भरवशावर राहू नका, ते असं सांगतात. आपल्या देशाचं काम आपण स्वतः केलं पाहिजे, माझ्या गावाचं काम मी स्वतः केलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर अपनी सडके आप बनाकर चौक में दिये जलाओ. वंदनीय महाराज सांगतात की हे सगळे कामं आपण केले पाहिजे. माझ्या गावाच्या कोपऱ्यामध्ये एक वाचनालय उभं असेल, त्या वाचनालयामध्ये काय असलं पाहिजे त्याचं चित्र ग्रामगीतेमध्ये रेखाटून दिलं, काढून दिलं. महाराज असं म्हणतात गावी असावे वाचनालय जेथे नाना ग्रंथ ज्ञानमय. गावामध्ये विहीर असेल, गावी असावी विहीर पाणी पिण्यासी थंडगार. माझ्या गावात एखादं छोटंसं मंदिर असेल, ज्या मंदिरामध्ये म्हातारे पत्ते खेळण्याचा कार्यक्रम करतात. हे चित्र महाराजांना अपेक्षित नव्हतं. महाराज म्हणतात माझ्या गावचं जे मंदिर आहे ना, मंदिरे म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा, झाला निधी सर्व गोळा याची कारी लावावा. माझ्या गावातलं मंदिर हे लोकांना शिक्षण देण्याचं, लोक शिक्षणाचं एक केंद्र व्हावं हे चित्र महाराजांनी उभं केलं. आणि या प्रत्येक माणसानं आपल्या गावाच्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जेव्हा टेक्स्ट टू कॉन्टेस्ट आपण येतो म्हणजे हे सगळ्या आयडियल गोष्टी, पण वर्तमानात ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांकडे महागडे मोबाईल आहेत. लाख रुपयाचे मोबाईल आले. आमच्यासारखे लुंगी घालणारे महाराजच लाख रुपयाचे, 1.5 लाख रुपयाचे मोबाईल वापरत आहेत. या मोबाईलवर शेकडो प्रकारचे वॉलपेपर येतात. मग आपण तिथं जातो, एखादं सिंगापूरसारख्या सुंदर शहराचं चित्र डाउनलोड करतो आणि आपल्या वॉलपेपरवर ठेवतो. पाहिलं की प्रसन्न वाटते. हे सिंगापूरसारख्या सुंदर शहराचं चित्र मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवून आमचं गाव सुंदर होणार नाही. आमची पंचायत काय माहीत आहे, आम्हाला
फेसबुकवरती मोठा ब्लॉग लिहावा वाटतो, आम्हाला त्या मोठ्या मोठ्या जर्नलमध्ये मोठ्या मोठ्या मासिकांमध्ये लेख लिहिता येतात. आम्ही ब्लॉग मोठा लिहितो, पण आमच्या कॉलनीचा ब्लॉग मात्र घाणेरडा होतो, याच्याकडे आमचं कधी लक्ष नसते. आम्ही खूप उपदेशाच्या गोष्टी सांगतो, पण तो उपदेश आमच्या जीवनामध्ये कार्यरूपाने किती उतरलेला आहे याच्यावरती चिंतन करणं मात्र आम्ही विसरून जातो. महाराज म्हणतात, आता तुम्हाला लागा प्रचारा सत्वरी, आता पुरे ही बोलणी. मी याच्या आधी डॉक्टर काने साहेब सर ज्या वेळेला कुलगुरू होते तेव्हा ग्रामजयंतीच्या निमित्ताने व्याख्याना करता आलो होतो, तेव्हा मी असा विषय बोललो होतो, राष्ट्रसंतांनी दिलेला संदेश हा महाराजांचा हा संदेश आहे. हा राष्ट्र विकासाचं जे कार्य आहे ते सुद्धा वंदनीय महाराजांचा संदेश आहे आणि त्या संदेशाच्या दृष्टीनं आम्हाला सगळ्यांना कार्य करायचं आहे. ते कार्य करत असताना महाराज म्हणतात 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या त्यांच्या ग्रामगीतेमधून, त्यांच्या तत्त्वज्ञानातून, साहित्यामधून आपल्या निदर्शनास येतात. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की माणूस म्हणून माझं वर्तन काय आहे. मगाशी मी जे सांगत होतो, महाराज म्हणतात कॅरेक्टर बिल्डिंगशिवाय, त्याच्याशिवाय आपण काहीच निर्माण करू शकत नाही. एक एक माणूस स्वतःचं जीवन जसं जसं सुधारू लागेल तशा तशा पद्धतीनं बदल व्हायला लागेल. मी माणूस म्हणून काय करू शकतो. महाराज म्हणतात राष्ट्रावरती आर्थिक आपत्ती आली असेल तर त्यानं कमीत कमी खर्चामध्ये जगणं शिकलं पाहिजे. महाराज म्हणतात त्याच्याकडे जर निधी उपलब्ध असेल विपुल प्रमाणात, पण माणसं जर त्याच्याकडे कमी असतील गावाच्या देशाच्या विकासासाठी, तर त्यानं आपले श्रम या देशासाठी राष्ट्रासाठी खर्ची घातले पाहिजे. हे सगळं तेव्हा करेल तो जेव्हा तो स्वतःचं चारित्र्य निर्माण करेल. आता चारित्र्य निर्मिती म्हणजे नेमकं काय. स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की चारित्र्य हे माणसाचा सर्वात मौल्यवान असा दागिना आहे, पण त्याचा शोध माणसाला आयुष्यभर लागत नाही. महाराज म्हणतात त्या चारित्र्याची निर्मिती करणं म्हणजे काय. ग्रामगीतेच्या एकाच ओवीत सांगितलं आणि मला सांगताना आनंद होतो. आता लोक दिवसाला 10,000 रुपये चार्ज करून व्यक्तिमत्वाचे विकासाचे मोठे मोठे कार्यशाळा घेतात, मोठे मोठे कार्यक्रम घेतात. 30,000 रुपये देऊन 3 दिवसाचा लँड फोरमचा कोर्स करावा लागतो, अजून कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. वंदनीय महाराजांनी व्यक्तिमत्व विकास नावाची गोष्ट एकाच वाक्यात सांगितली, एका ओवीत सांगितली. महाराज असं म्हणतात, मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. या जगातली जेंटलमॅनची सर्वात सुंदर जर कोणती व्याख्या असेल तर वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत केलेली ही व्याख्या आहे. दुर्दैवानं आपण जेंटलमॅन पाहतो, आपल्याला जेंटलमॅन कोणता दिसतो. तो लिफ्टमधून उतरत असतो आणि मग त्याचं पोट पुढे येते, मग तो श्वास आतमध्ये घेतो, रेचक कुंभक 2 मिनटं काहीतरी करतो आणि मग त्याच्या अंगात मोठं ब्लेझर चढवलेलं असते, 2 कुत्रे येतात आणि त्याचे पाय चाटायला लागतात आणि खाली लिहून येते परफेक्ट मॅन, द जेंटलमॅन. हा जेंटलमॅन नाही आहे, हा जाहिरातींनी तुमच्या डोक्यात पेरलेला चुकीचा जेंटलमॅन आहे. हा जर जेंटलमॅन असता तर लुंगी गुंडाळून भारतीयत्वाची, हिंदुत्व नाही हे वेशभूषा, हे आपल्या आचरणातून, बोलण्यातून सांगणाऱ्या विवेकानंदाच्या पुढे लाखो लोक नतमस्तक झाले नसते. वंदनीय महाराज म्हणतात जेंटलमॅन बनणं, कॅरेक्टर बिल्डिंग तयार करणं हे पायापासून सुरुवात आहे. आतमधून वर्तनामध्ये बदल झाला पाहिजे. मनुष्य निरोगी सात्विक बनावा. आज किती लोक निरोगी आहेत. मी खेड्यापाड्यामध्ये फिरतो, लोक सांगतात आम्हाला, कोणी म्हणतो टोंगडे दुखतात, कोणी म्हणतो मान दुखते, कोणी म्हणते सकाळी जाग येत नाही, कोणी म्हणते झोपच लागत नाही. काही जण तर मला विचारतात, महाराज हे झोपीची गोळी आहे, हे घेतल्याशिवाय झोप येत नाही, माझी झोपीची गोळी केव्हा बंद होईल. म्हटलं पुढच्या हप्त्यात तर तुला 2 गोळ्या सुरू होतील. उजव्या कळावर झोपायचं आहे पिवळी गोळी घे, डाव्या कळावर झोपायचं आहे हिरवी गोळी घे. कारण जीवनभर दिवसभर शांततेनं झोप लागावं असं काही कामच केलं नाही ना, तुला झोप कशी काय लागेल. माणसं निरोगी बनले पाहिजे. आता निरोगी लोक नाहीत ते कसे बनावे तेही महाराजांनी सांगितलं. आता मी आरोग्यावरती काही लेक्चर द्यायला आलेलो नाही. ग्रामगीतेचा 14वा अध्याय ग्राम आरोग्य. महाराज म्हणतात सकाळी उठल्यापासून आंघोळ कशी करावी, जेवण कसं करावं, हे सगळं त्यानं तो निरोगी बनेल. बरं, तो निरोगी बनला, मनुष्य निरोगी सात्विक बनावा. अनेक लोक निरोगी आहेत पण सात्विक नाहीत ना. सात्विकता हे त्याच्या वागण्या बोलण्यातून लोकांच्या करता चांगली त्याला वाटलं पाहिजे, लोकांना त्याच्याकडे पाहून चांगलं वाटलं पाहिजे. मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा. आज आपण पाहतो आपल्या घरातला 25 वर्षाचा मुलगा हा किती व्यसनांनी त्या ठिकाणी पछाडलेला आहे. मी इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये राहायला होतो. एवढी 4-5 फुटाची डस्टबिन रिकामी येत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सगळ्या डस्टबिनमध्ये
वेगवेगळ्या पद्धतीच्या मादक द्रव्यांच्या रिकाम्या बाटल्या एका रात्रीमध्ये 5 फुटाची डस्टबिन भरून जायची. हे इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये शिकणारे पोरं आहेत, हे MSc करणारे मुलं आहेत, हे MCOM करणारे मुलं आहेत, हे PhD करणारे मुलं आहेत, हे MPhil करणारे मुलं आहेत. आणि ज्या दिवशी यांच्याकडचा पैसा संपून जातो त्यावेळेला रुमालावरती व्हाईटनर टाकून त्याच्यापासून सुद्धा नशा करता येईल का असे मार्ग हे शोधायला लागतात. तेव्हा माझ्या राष्ट्रसंतांचे शब्द अंगावरती शहारा उभा करतात, तेव्हा राष्ट्रसंतांचे शब्द काळजाला ओढून काढतात, तेव्हा राष्ट्रसंतांचे शब्द माणसाला हलवतात. आणि ते राष्ट्रसंत सांगतात, अरे राष्ट्र जागवा जागृत व्हा तरुणांनो, वीरवृत्तीचा दिवा उजळवा जागृत व्हा तरुणांनो. धर्मनीती ही दलित दलापरी भारत भूची झाली, भक्ती मुक्तीचे सोंग वाढले दुर्बलता उरी आली. त्या राष्ट्रसंतांच्या भजनामध्ये मी बारीक निरीक्षण करणार आहो, एक एक शब्द वाचून त्याचा सार तुमच्या पुढे सांगतो. महाराजांनी आपल्या भजनामध्ये, अभंगामध्ये, साहित्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणते शब्द वापरले असतील तर ते शब्द वापरले मित्रांनो, मित्रा, दोस्ता. हे शब्द वापरत असताना वंदनीय महाराज का मित्रांनो म्हणतात वारंवार, वंदनीय महाराज का दोस्तांनो म्हणतात वारंवार, वंदनीय महाराज भावांनो का म्हणतात वारंवार? कारण वंदनीय महाराजांना माहीत होतं या देशातले युवक, ज्या युवकांच्या शक्तीला व्यसन नावाच्या गोष्टीनं त्या ठिकाणी नेस्तानाभूत केलेला आहे आणि उरलेली शक्ती चुकीच्या ठिकाणी वापरल्या जात आहे. तो पाश्चिमात्य विचारवंत असणारा एक कवी असा म्हणतो की आय एम नॉट युजलेस, आय एम युजलेस, आय एम नॉट केअरलेस, आय एम केअरलेस. हे या देशातले तरुण पोरं बेकाम झालेले नाही आहेत, त्यांचा काम कुठं करून घ्यावं, त्यांचा उपयोग कुठं करून घ्यावा याची अक्कल आम्हाला उरलेली नाही आहे. या देशातले जे मुलं आहेत ते निष्काळजी नाही आहेत, पण त्यांची काळजी व्यवस्थित कशी घ्यावी याचा विवेक आम्ही हरवून बसलेला आहो. त्या तरुणांना महाराज म्हणतात हे व्यसन सोडले पाहिजे. तुम्हाला ऐकताना आश्चर्य वाटेल, 7 दिवसातले 3 तास हे सर्वे केलेलं आहे माझ्या खिशातल्या गोष्टीने. 7 दिवसात मधले 3 तास या देशातल्या 23 ते 30 वयोगटातल्या मुलांचे कुठं खर्च होत आहेत. 3 तास दर आठवड्याचे कटिंगवाल्याच्या सलूनमध्ये, त्या सलूनमध्ये त्याचे खर्च होतात. ते कशासाठी होतात माहीत आहे का? खालचे काढा, वरचे ठेवा, 2 एकर नांगरा, 2 एकर तसंच उभं ठेवा. आणि त्याला असं वाटते की ही केशभूषा, ही वेशभूषा म्हणजे माझ्या जीवनाचं अल्टिमेट गोल आहे. मी कशानं सुंदर दिसेल तर माझी व्यवस्थित कटिंग असली पाहिजे, व्यवस्थित सगळं असलं पाहिजे. हे त्याला हे लागलेलं व्यसन आहे. कदाचित हे तंबाखूपेक्षा सुद्धा, तंबाखू, जर्दा जे काही असेल याच्यापेक्षा सुद्धा जास्त घातक होईल. याने झालं काय, त्या देशातल्या महत्त्वाच्या संसाधनाचं लक्ष हे त्याच्या बाह्य वर्तनावर केंद्रित झालं आणि अंतरामध्ये बदल करायचा असतो. कॅरेक्टर बिल्डिंग हे अंतकरणातून सुरू होते, याचा विसर त्याला पडलेला आहे. आणि म्हणून आपण पहा, कॉलेजच्या कट्ट्यावर पोरं बसलेली दिसतील, सिगारेटचे वर्तुळं काढणारे मुलं तुम्हाला दिसतील, आयुष्याला सट्ट्यावर लावणारे पोरं तुम्हाला दिसतील. आणि ज्या देशात या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे एवढे सुंदर शब्द म्हणायला आहेत, त्याही देशातले पोरं एक्सक्यूज मी मेरा दिल तुझ पे फिदा है रे असं म्हणणारे दिसतील. ज्याच्या घरात प्यायला पाणी नाही, मी जबाबदारीनं बोलतो, हा विनोदाचा विषय नाही, ज्याच्या घरात प्यायला पाणी नाही त्याची आई डोक्यावरती गुंड घेते, मोठा हांडा घेते आणि पाणी भरायला जाते. त्या घरातलं पोरगं उलटे बोटं करून आज ब्ल्यू है पाणी पाणी म्हणते, त्याच्या घरात प्यायलाच पाणी नाही. ज्या देशाला या देशातल्या तरुणांनी उचलून धरायला पाहिजे होतं, त्याच देशातल्या 25 वर्षाच्या पोराला 65 वर्षाचा बाप खांदा देतो. त्या बापाच्या खांद्याला जगातल्या 10 क्विंटल वजनाचं एवढं ओझं होत नसेल जेवढं आपल्या तरुण पोराच्या प्रेताचं ओझं होते. त्या बापावरती काय दिवस आले असतील. महाराजांचं तत्त्वज्ञान या देशातल्या तरुणाला त्याच्यातून बाहेर काढू शकते. महाराज म्हणतात, प्राणाविन जणू देह दिसावा, महाली जणू कधी दीप नसावा, तसेच झाले तुझ विन जग हे, हर्ष नसे कोणात, उठ रे उठ तरुणा देहात, झाला गर्क कसा व्यसनात. तो व्यसनापासून दूर गेला पाहिजे. इथं बसलेले सगळे आपण सुज्ञ आहात. मला असं वाटत नाही की ते पोरं व्यसन करणं बाहेरून शिकले, ते आपल्याच घराच्या आजूबाजूला कुठं व्यसन करताना पाहतात. आणि बापसुद्धा फार मोठा शिकलेला असतो तरी पोराच्या पुढे जर सिगारेट ओढत असेल, मुलाच्या पुढे जर असं वर्तन करत असेल तर यद्यता आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना, सयत प्रमाण कुर्ते लोकस्त तदुणू वर्तते. तो पोरगा एथ वडील जे करती तया नाम धर्म ठेविती, या न्यायाने व्यसनाधीन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यसनातून त्याला बाहेर काढायचं असेल,
काय केलं पाहिजे? महाराजांच्या साहित्यामध्येच उत्तर आहे. महाराज असं म्हणतात, बालपणीच भोगी तारुण्याला जन्म गेला दुःखी मग, इथून त्याला थांबवा. पोराचं वय जसं वाढायला लागलं, मुलाचे वय जसजसे वाढे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला शिका. दुर्दैव असं झालं, मी 7-8 वर्ष पुण्याला राहत होतो. माणसांना 2-2 लाख पगार झाला. 2 लाख पगाराचा व्यक्ती आहे, 1.5 लाख पगाराची त्याची पत्नी आहे, दोघां मिळून 3.5 लाख होतात. म्हणून पैशाची काही नुपर नाही आहे, काही वानवा नाही आहे. म्हणून 3.5 लाखामधले 50,000 ते एका चांगल्या स्त्रीला देतात आणि तिला सांगतात की आम्ही दोघंही फार बिझी आहोत, आय हॅव नो टाईम, आणि म्हणून हे 50,000 तुझ्याकडे दर महिन्याला ठेव, पण आमच्या पोराला सांभाळण्याचं काम तू कर. मग ती पोरगी साहेब आणि साहेबीन त्या सगळ्या मॅडम सर जाईपर्यंत व्यवस्थित त्याला वागवते आणि त्याच्यानंतर मग ते आपला मोबाईल हातात घेते, मुलगाही आपला मोबाईल हातात घेते आणि मोबाईल आणि बाईल याच्यामध्ये त्याच्या आयुष्याचा सत्यानाश होते. आज दुर्दैवानं शहराचं हे दृश्य आहे. म्हणून बंगले 2.5 कोटी रुपयाचे आहेत, बंगले 4 कोटी रुपयाचे आहेत, पण बंगल्यातला म्हातारा त्या काचामधून पाहतो. मी एकाला विचारलं, म्हटलं असे का पाहता? म्हणे माझे दोन्ही मुलं परदेशात शिकायला आहेत. म्हटलं तुम्ही का असे बसले? म्हणे तो तिकडून केअरटेकरला जो आहे, केअरटेकरला पगार पाठवतो महिन्याला 70,000 रुपये. तो केअरटेकर येतो, सकाळी लॉक उघडतो, आम्ही दोघं म्हातारा म्हातारी फिरायला येतो. तो सांगतो तिकडे बाजूनं जोरात वाहनं चाललेले आहेत, घराच्या आतमध्ये जा. मग आम्ही आतमध्ये येतो, तो गेटला कुलूप लावतो आणि सांगतो की आतमध्ये बसा, ठीक 4 वाजता मी दरवाजा उघडायला येईल. तो पुन्हा 4 वाजता दरवाजा उघडायला येईल, याची वाट आम्ही दिवसभर पाहत राहतो. मित्रांनो, सुख या गोष्टीचं नाव नाही आहे. महाराज म्हणतात, या जगात कितीही तत्त्वज्ञ निर्माण होऊ द्या, या जगात कितीही साधनं निर्माण होऊ द्या, राष्ट्रसंतांचे साखर कारखान्यामधले शब्द मी तुम्हाला सांगतो. महाराज असं म्हणतात, विज्ञानानं एक गोळी तयार केली, जी गोळी घेतल्यानंतर माणसाचं बोट तुटून पडलं तर त्याला माहीत पडणार नाही. त्याचं नाव आहे पेन किलर. हे खेळाडू लोक घेतात, बोटाला जखम हो, इजा हो, त्याला माहीत पडत नाही. महाराज असं म्हणतात, ती गोळी विज्ञानानं तयार केली, पण विज्ञानानं अशी गोळी तयार केली का, जी गोळी घेतली माणूस सदाचारानं वागणं सुरू करेल. महाराज दुसरं वाक्य असं बोलतात, विज्ञानानं बॉम्ब तयार केला, जो बॉम्ब एखाद्या गावावर टाकला तर अख्खा तालुका बेचिराग करण्याचं सामर्थ्य त्या बॉम्बमध्ये आहे. पण विज्ञानानं असा बॉम्ब तयार केला का, जो बॉम्ब नागपूरच्या मध्यभागी टाकला तर नागपूर शहरातले सगळे माणसं प्रामाणिकपणे आपलं जीवन जगतील. महाराज पुढे असं म्हणतात की विज्ञानानं अशी AC तयार केली, जी लावल्याबरोबर कितीही तापमान असो, आपल्याला त्या ठिकाणी शांतता वाटते, थंड वातावरण होते. पण अशी AC विज्ञान तयार करू शकलं का, ज्या ACमध्ये माणूस बसवला तर कुटुंबामधले हिंसाचाराचे त्याच्या डोक्यातले जे वाईट विचार आहेत, ते वाईट विचार शांत होतील. त्या साखर कारखान्यामध्ये बसलेली पब्लिक नकारार्थी मान हलवते आणि म्हणते, नाही महाराज, अशी AC, अशी गोळी, असा बॉम्ब तयार झाला नाही. महाराज म्हणतात, चुकीचा हा गड्यांनो तुम्ही, असा बॉम्ब तयार झालेला आहे, अशी गोळी तयार झालेली आहे, ज्या गोळीचं नाव आहे सामुदायिक प्रार्थना, ज्या गोळीचं नाव आहे सामुदायिक ध्यान. तुमच्या पोरांना सामुदायिक प्रार्थनेत बसवा, तुमचा पोरगा शिस्त, शांती, गांभीर्य आदी गुण शिकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या आयुष्यातले अर्धे प्रॉब्लेम तो स्वतः सॉल्व करायला शिकेल. मला असं वाटते, वंदनीय महाराजांनी हे दिशा देत असताना सांगतात, आपल्या चरित्राला निर्माण करण्यासाठी तो व्यसनाधीन नसला पाहिजे, निरोगी असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. आणि पुढे सांगतात, मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. हे सगळं आहे. काही काही माणसं सकाळीच मॉर्निंग वॉकला निघतात, एवढे गुडगुटीत असतात, एवढे सुंदर असतात, कोणी भेटलं की स्माईल करून नमस्कार सर म्हणतात. हे सगळे माणसं आहेत, हे सात्विक माणसं आहेत. त्यांचं शरीरसुद्धा तंदुरुस्त असते, ते निरोगीसुद्धा आहेत. त्या माणसांना मात्र जर देशासाठी काही करण्याची इच्छा नसेल, तो माणूस जर राष्ट्रासाठी माझं काही देणं लागते ही भूमिका घ्यायला जर तयार नसेल, महाराज म्हणतात, तो पूर्णांशाने स्वतःचं चरित्र निर्माण करतो आहे आणि देशाला सहाय्यभूत होतो आहे असं म्हणता येणार नाही. असं चरित्र निर्माण झालं. आता त्या व्यक्तीला काय करायचं आहे, तर त्या व्यक्तीला दुसरी गोष्ट करायची आहे. समूहाच्या ठिकाणी जिथं तो राहतो आहे तिथं त्यांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे तत्त्वज्ञान, हा विचार जाऊन सांगितला पाहिजे. पहिल्यांदा आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे.
आम्ही नुसतं बोलत नाही. बऱ्याच लोकांना आमचे भाषणं ऐकून असं वाटते की हे भाषण देण्याचे स्पेशालिस्ट आहेत. आम्ही नुसतं बोलत नाही. मी स्वतःचा विवाह 160 रुपयामध्ये केलेला आहे. फक्त 160 रुपयामध्ये विवाह केला ना. मी पती पत्नीनं बसून असा हिशोब केला की किती लागत होते. म्हटलं आपण गरीब माणसं आहो, जास्तीत जास्त 2-3 लाखात आपलं आटोपलं असतं. मग तिनं सांगितलं की 1.5 लाख माझे, 1.5 लाख तुमचे, 3 लाख दोघांचे गोळा केले. आणि 3 लाखाच्या निधीमधून ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासून आई वडील नसणाऱ्या 4 वर्षाच्या एका मुलाची आयुष्यभराची जबाबदारी स्वीकारली. मला असं वाटते ही छोटी गोष्ट आहे. माझ्या स्तुतीसाठी हे मी सांगत नाही आहे. माझ्यापेक्षा मोठं कार्य करणारे इथं बसलेले असतील. हे छोटी गोष्ट आहे, पण ही गोष्ट आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी करू शकतो. करोडो रुपयाचं अन्न जिथं नासाडी होते त्या ठिकाणचे माणसं समाज सुधारणेच्या गोष्टी करतात. आणि गावी दिवाळीचा सण आला परंतु पहावा कुणी राहिला भुकेला घरी असं म्हणणाऱ्या तुकडोजी महाराजांच्या विदर्भामध्ये शेजारचा माणूस भुकेने व्याकुळ होतो. ज्या देशामध्ये मजारीवरती चादरं चढवल्या जातात, चढ़ती थी उस मजार पर चादरे बेशुमार और बाहर बैठा एक फकीर ठंड से मर गया. चादरी चढवल्या जातात पण थंडीनं मात्र जिवंत जातिवंत असणारा फकीर कुडकुडून जर मरत असेल तर आम्ही कोणती भक्ती करतो आहे. आमच्या देवांवरती दुधाचे अभिषेक केल्या जातात. आता नवीन नवीन येत आहे, मला त्या प्रकरणावरती बोलायचं नाही आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही अभिषेक करायला लागलेला आहो. पण ज्या देशामध्ये साधं दूध तान्ह्या पोरांना भेटत नाही, चंद्र मागतला नव्हता अर्धी भाकर पोटाले, गोठ अमृताची नव्हती दूध तानुल्या होटाले. ज्या आईच्या स्तनातून दुधाचा थेंब येत नाही ती आई रस्त्याच्या कडेला गिट्टी फोडण्याचं काम करते, आपल्या लेकराला दूध पाजण्यासाठी हतबल होते. त्या देशामध्ये एसीच्या खोलीत बसून तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करून काही होत नाही, तर खेड्यापाड्यामध्ये जाऊन गरिबाचे लेकरं आपल्या काखेत उचलायचे असतात. हे वर्तनातून सांगणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज समाजाला गरज आहे. आपण सगळेजण सुज्ञ अशा पद्धतीचे विचारवंत असे लोक आहात. मला असं वाटते तुकडोजी महाराजांचा हा विचार आपल्याला समूहासाठी जगणं शिकवते. तुमचा कोणताही उपक्रम असू द्या, एक छोटा वाढदिवस करतो आम्ही, त्या वाढदिवसाला कुठं साजरं केलं पाहिजे आणि तेही साजरं करत असताना त्या लोकांना देण्याची घाई कमी असते आणि फोटो काढण्याची घाई जास्त असते. मला असं वाटते समाजाला आपण काय देतो याच्यावरती समाज निर्माण होत असतो, उभा राहत असतो आणि त्या दृष्टीनं कार्य करणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात समूहासाठी प्रत्येकाला झटावं लागेल. त्यांच्या एका भजनात ते असं म्हणतात, आपण आपुल्यासाठी नसून जगू मरू समूहासाठी, समूहाचे कल्याण जिथे खरी शांती अपुल्याच दिटी, हे न जयाला कळले त्याचा जन्म फुका गेला, विचारा जाऊनी शहाण्याला. समूहासाठी काम करावं. नेता असेल त्याच्या समूहासाठी त्यानं काम केलं पाहिजे. एखादा शिक्षक असेल त्याच्या समूहासाठी काम त्यानं केलं पाहिजे. आणि या सगळ्यांना आचारसंहिता महाराजांनी दिली. कोणती दिली? त्यांचे प्रसिद्ध वचन आहेत. साधू असावे, पण कोणते? भगवे कपडे घालून लोकांना त्या ठिकाणी त्यांची पिळवणूक करणारे नाही. साधू असावे, समाजाला योग्य दिशा देणारे. या देशामध्ये पुढारी असावे, महाराजांचं वाक्य आहे, पण ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे. या देशामध्ये तत्त्वज्ञ असावे, पण लोकांच्या हिताचं तत्त्वज्ञान सांगणारे. या देशामध्ये कवी असावे, पण राष्ट्र गुणगान गाणारे. या सगळ्यांनी आपापल्या समूहाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यावेळेला तो नेता असेल, शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, सामान्य नागरिक असेल, आपल्या देशासाठी काम करेल आणि त्यावेळेला चित्र उभं राहील, ते सुंदर चित्र असेल. महाराज म्हणतात त्यानं समूहाची जबाबदारी पार पाडली. तिसऱ्या टप्प्यावरती त्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते साधनं ज्यानं वापरले, त्या समूहासाठी जे कार्य केलं, त्या कार्यातून राष्ट्रासाठी जे काही निर्माण झालं असेल, त्या राष्ट्रासाठी निर्माण झालेल्या नवनिर्माण कार्याची प्रेरणा सतत तेवत राहावी याच्याकरता प्रबोधन केलं पाहिजे. ही राष्ट्रसंत व्याख्यानमाला विद्यापीठाचा एक प्रोटोकॉल असू नये, त्याच्यातून काही निर्मिती व्हावी याकरता या मंडळींची तळमळ आहे. आणि ते निर्मिती, हे प्रबोधन म्हणजे काय आहे? येथून प्रेरणा घेण्याकरता, कार्याची प्रेरणा घेण्याकरता हा वस्तुपाठ असतो. ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला एक फार सुंदर अशा पद्धतीचं चित्र उभं राहील. वंदनीय महाराजांनी आयुष्यभर हीच प्रेरणा केली. अनेक दाखले, अनेक उदाहरणं महाराजांच्या जीवनातले आहेत. आपल्याकडे कॉलेजचे सगळे लेक्चर 45 मिनिटाचेच आहेत. काय आहेत 45 मिनिटाचे? मी सिनियर कॉलेजचा जॉब सोडणारा माणूस आहो. मी 1.5-2 लाखावर असतो आता. मी जॉब सोडणारा व्यक्ती आहो. मी त्याच्यावरती चिंतन केलं 45 मिनिटाचे काय आहेत. वरिष्ठांना विचारलं. आमचे एक सर असं म्हणाले
की विज्ञान सांगते 45 मिनटं झाले की माणसाचा मेंदू काही ऐकून त्याला साठवून घेण्याच्या स्थितीमध्ये राहत नाही, त्याला रिफ्रेशमेंट पाहिजे. आणि म्हणून सुज्ञ प्राध्यापकानं, सुज्ञ वक्त्यानं 45 मिनटानंतर बोलणं म्हणजे ऐकणाऱ्याचा जीव घेतल्यासारखं आहे. मी ते पाप करू इच्छित नाही. आपण सगळ्यांनी मला शांततेत ऐकून घेतलं. वंदनीय महाराज फार व्यापक विचार आहेत. वंदनीय महाराज हे जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. ते राष्ट्राला सालंकृत करणारं, त्याचं शरीर सजवणारं तत्त्वज्ञान नाही, त्याला मजबूत करणारं तत्त्वज्ञान आहे. आणि यासाठी आपण सगळे झटतात. पब्लिकमध्ये बसलेले आमचे अनेक जीवस्य या ठिकाणी दिसत आहेत. आमचे प्रमोदजी पठाळे आहेत, आमचे मेहरदादा आहेत, आमचे निनादजी आहेत, ज्ञानेश्वरजी आहेत. या सगळ्या मंडळींसहित आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. या विद्यापीठीय कक्षेमध्ये येणारे जे कार्यक्रम असतात त्याला एका गोष्टीला सगळ्या तंतोतंत नियमावली असते. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलावलं, माझा सत्कार समारंभ केला. अजून 3.5 मिनटं माझे बाकी आहेत. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांनी वंदनीय महाराज एक वेळ पाहावे. मला दुःखानं सांगावं वाटते, मी गुरुकुंज मोजरीलाही काम करतो. आता मोठी जबाबदारी माझ्यावर आहे, मी सगळीकडे काम करतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, ज्याच्या नावापुढे ग्रामगीताचार्य लिहिलेलं असते त्याला ग्रामगीतेच्या किती अध्यायामध्ये किती ओव्या आहेत हे सांगता येत नाही. ज्याच्या नावापुढे युवा प्रबोधनकार, राष्ट्रीय प्रबोधनकार लिहिलेलं असते तो ग्रामगीतेची एक ओवी धड म्हणत नाही. ज्याला महत्त्वाची जबाबदारी दिलेली असते की हे महाराजांच्या साहित्यात फार मोठं काम करणारे आहेत, हे काहीतरी चांगलं सांगतील, तो मात्र पुन्हा कॉपी पेस्ट नेमकेपणावर जर येत असेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कार्यकर्ते त्यांचं काम करत आहेत. गावातल्या साध्या माणसाला सांगायची गरज नाही, तो त्याचं काम निश्चितपणे करत आहे. आमचे प्रमोददादा आहेत, साधा व्यक्ती आहे, पैसे नाही आहेत जास्त, पण आपल्या व्यवसायातून भेटलेल्या पैशातून विमानतळावर जर कोणता नवीन व्यक्ती दिसत असेल तर त्याला इंग्लिश बोलणारा असेल तर त्याला इंग्लिशची ग्रामगीता देतात. मला असं वाटते ही सध्याची सगळ्यात मोठी देवपूजा आहे. आपण सगळ्या मंडळींनी या पद्धतीनं आपापलं कार्य करावं. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. विचारपीठाची रजा घेताना वंदनीय महाराजांचे शब्द, निघू दे दिवस मंगल तो बघा या भारतात उजला, जाताना माझ्या वाणीला विराम देताना एवढंच म्हणेल, मैं मुर्दों का हरदम साथी हूँ, मुझसे मुर्दे मिलते हैं. मैं मुर्दों का हरदम साथी, मुझसे मुर्दे मिलते हैं. जब जब मैं अंगार बोलूँ तो जले हुए भी जलते हैं. दोस्तों तुम मेरा इतना सा काम करवा लेना, दोस्तों तुम मेरा इतना सा काम करवा लेना, एक दिया जलवा कर घर को अपने ले जाना. याद रखो ये दुनिया वालों, मैं इस भूमि का बेटा हूँ और देश के खातिर फांसी चढ़ा उस भगत सिंह से छोटा हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. देवची पवित्र कायदा त्याचे व्यवस्था सूत्र, देशाप्रती अशा निष्ठेची अपेक्षा राष्ट्रसंतांनी केलेली आहे. देशाला राष्ट्र बनवायचे असेल तर अखिल मानवतेची कास धरली तरच हे शक्य होऊ शकते. मानवी वर्तन हे राष्ट्रविकासाचे मूळ आहे. राष्ट्रसंतांचा उपदेश कार्यरूपाने किती उतरलेला आहे हे आपण सर्वांनीच वारंवार तपासून बघितले पाहिजे, तरच राष्ट्रविकास घडू शकेल. आजचे माननीय वक्ते डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी अगदी 45 मिनटाचं जे लेक्चर असतं त्याचं काटेकोर पालन केलेलं आहे. पण मला इथे एक मी निरीक्षण केलं की त्यांनी हे जे वेळेचं काटेकोर पालन केलेलं आहे तर ते सुद्धा अगदी राष्ट्रसंतांनी वेळेचं जे महत्त्व सांगितलेलं आहे त्यानुसारच केलेलं आहे. कारण त्यांच्या घड्याळाच्या डायलमध्ये राष्ट्रसंतांचा फोटो आहे. म्हणजे वारंवार वेळेचं सुद्धा भान त्यांना राष्ट्रसंत सांगत असावेत असा माझा कयास आहे, मी चुकत नसेल तर. अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण आणि उत्तमोत्तम दाखल्यांनी परिपूर्ण असं आपण व्याख्यान इथे सादर केलं आणि आम्हाला उपकृत केलं. त्याबद्दल आपल्याप्रती लक्ष कृतज्ञता व्यक्त करते सर. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी माननीय कुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांना आमंत्रित करते. यांना मी वंदन करतो. आजच्या या व्याख्यानमालेला आजचे प्रमुख प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रशांतजी ठाकरे, मंचावर उपस्थित विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजीव हिसे, उपस्थित प्राध्यापक आणि राष्ट्रसंतांचे सर्व चाहते बंधू आणि भगिनी, राष्ट्रविकासाचे अपरिहार्य तत्त्वज्ञान याच्यावरती प्रशांत ठाकरे
यांनी जे उद्बोधन केलं आणि त्या उद्बोधनानंतर माझं अध्यक्षीय भाषण, मला असं वाटतं की त्यांच्या भाषणामधूनच संपूर्ण जीवनाचा सार इथे आलेला आहे. खरं तर आपल्या देशाला जे तत्त्वज्ञान दिलं ते सर्व तत्त्वज्ञान थोर संतांनी, समाजसुधारकांनी आणि थोर तत्त्वनेत्यांनी दिलेलं आहे. आता जे G20मध्ये जी थीम आलेली होती, कोणती, वसुधैवम कुटुंबकम, ही जी थीम होती ही आपली 5000 वर्षापूर्वीची थीम आहे. म्हणजे सगळं पृथ्वी आणि तेथील परिवार हे आम्ही एक आहोत. तर या G20 संमेलनामध्ये ते स्लोगन, ती संकल्पना त्यांना मांडावी लागली. याचं कारण असं आहे, राष्ट्रसंतांनी जो विकास सांगितला होता, राष्ट्रसंतांनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं होतं, ते मला असं वाटतं ती शाश्वत तत्त्वज्ञान, ज्याला आपण सस्टेनेबल असं म्हणतो, ते शाश्वत तत्त्वज्ञान सगळ्यांनी सांगितलं होतं. आणि महात्मा गांधींनी पण ते सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जगाला जर कशाची गरज असेल तर ती चिरंजीवी विकासाचीच गरज आहे. कारण आपला देश मुळातच शाश्वत होता. मी काय म्हणतो, जबाबदारीने म्हणतो की आपला देश मुळातच शाश्वत होता. परंतु या सगळ्या मॉडर्नायझेशनच्या नावाखाली, आधुनिकीकरणाच्या नावाखाली काय होत गेले, आपली ग्रोथ होत गेली. आणि त्या ग्रोथमुळे नुसती ग्रोथ झाली, परंतु समतल असा विकास झालेला आपल्याला दिसत नाही. इक्वल डेव्हलपमेंट दिसतो का आपल्याला? कुठेच दिसत नाही. आणि मग आपण सगळ्या देशाची तत्त्वप्रणाली, आम्ही मागे, कोणत्याही देशाच्या आम्ही मागे नाही राहिलो पाहिजे, आम्हीसुद्धा त्याच्या बरोबरीने राहिलो पाहिजे. त्यामुळे आपण नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारलं आणि आपल्या महान संतांनी, समाजसुधारकांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान हे आपण काय केलं, तत्त्वज्ञान होतं पण ते बाजूला सारलं. आणि यामुळे जे राष्ट्रसंतांनी सांगितलं की गावाचा विकास म्हणजे कोणाचा विकास? देशाचा विकास. गाव समृद्ध म्हणजे माझं राष्ट्र समृद्ध, गाव समृद्ध म्हणजे माझा देश समृद्ध. ते तत्त्वज्ञान आपण कुठेतरी साईड केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे आता जे आपल्याला समस्या येत आहे, प्रॉब्लेम्स येत आहे, ते त्याच्याचमुळे येतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये अभ्यास करत असताना जसं गांधीजींनी सांगितलं होतं की तुम्हाला देशाचा विकास करायचा आहे ना, तर सगळ्या हातांना काम मिळालं पाहिजे. आणि मग सगळ्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून गांधीजींनी चरखा, खादी, नई तालीम या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. परंतु आपण या कन्सेप्टचा कधीही देशाच्या विकासामध्ये उपयोग केला नाही. आणि आता आपल्याला ती फळं भोगावी लागत आहे. कधी वाटलं नव्हतं की आपल्या देशामध्ये एवढं पर्यावरण प्रदूषण होईल, वाटलं होतं का? मी तर काल एका कॉलेजच्या याच्यामध्ये म्हणलं की काही दिवसांनी आपल्याला शहरातल्या लोकांना चांगलं वातावरण, ऑक्सिजन मिळाला पाहिजे, त्याच्याकरता गावामध्ये जावं लागेल. तो दिवस येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून राष्ट्रसंतांचे जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान
सगळ्या लोकांना चिरंजीवी ठेवणार आहे. जर ते तत्त्वज्ञान जर आपण बाळगलं नाही तर पुन्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम येणार आहे की ज्याच्यामुळे आपण त्रस्त राहणार आहोत. आणि तुम्ही बघितलं असेल की आता युएनओमध्ये एक मीटिंग झाली होती की कोणतं राष्ट्र विकसित, की असं राष्ट्र विकसित की ज्याचा GDP ग्रोथ जास्त असेल. तर असं नाही, ज्याचा हॅपीनेस इंडेक्स जास्त असेल. ज्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स जास्त असेल ते राष्ट्र विकसित समजल्या जातं. याचं कारण असं आहे, सगळ्या देशांनी भौतिक विकास केला, पण भौतिक विकासामध्ये त्याला समाधान दिसलं नाही. आणि हे सगळं समाधान कशामध्ये कोणी सांगितलं आहे? आपल्या ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांचं इतकं तत्त्वज्ञान आहे की सरांनी जसं म्हणलं की व्यक्तीच्या वर्तनापासून तर आईच्या किचनपर्यंत, आणि आईच्या किचनपासून तर मुलांच्या संस्कारापर्यंत हे सगळं तत्त्वज्ञान, गावाचं तत्त्वज्ञान, माझ्या राष्ट्राचं तत्त्वज्ञान कशामध्ये आहे? तर ग्रामगीतेमध्ये आहे. आणि म्हणून सगळ्यांना विनंती केली, अपील केली की राष्ट्रसंतांचं हे तत्त्वज्ञान ज्याला इंग्लिशमध्ये येत असेल तर इंग्लिशमध्ये, ज्याला हिंदीमध्ये येत असेल तर हिंदीमध्ये, आणि ज्याला मराठीमध्ये येत असेल तर मराठीमध्ये छोट्या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीताच्या पुस्तिका आहे त्या जर पोहोचवल्या तर मला असं वाटतं की राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान आपण सर्वसामान्यपर्यंत पोहोचू. आणि एक मला असं वाटतं या अर्थाने एक समाजसेवासुद्धा आपल्या हातून येईल. आणि आपल्याला आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला हीच आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण ऐकत असेल, येणाऱ्या काळामध्ये AI आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे तुम्हाला काम करायची आवश्यकता नाही, पण हे कुठे आवश्यक आहे? जिथे हँड्स कमी आहे, जिथे पॉप्युलेशन नाही आहे. हे आवश्यकता का आपल्याला? हे राष्ट्रसंतांनी सांगितलं नाही. ते बघा कसं आहेत, पण याचा उपयोग करू नका. पण आपण म्हणल्याने चालणार आहे का? नाही. आणि या गोष्टीमुळे जर देशाचा जर समुचित विकास पाहिजे असेल, लहानापासून तर मोठ्यापर्यंत विकास पाहिजे असेल, तसं मला वाटतं की राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान हेच आपल्या देशाला तारू शकतं. आणि आजच्या याच्यामध्ये आपल्या व्याख्यानामध्ये ठाकरे सरांनी अतिशय तुलनात्मक मौलिक चिंतन मांडलेलं आहे. आणि त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. थँक्यू. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या उक्तीनुसार ज्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स अधिक तो देश समुचित विकास, त्या देशाचा समुचित विकास नक्कीच होऊ शकतो. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार व्यक्त करणे. यासाठी मी कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना आमंत्रित करते. तुकडोजी महाराज यांच्या चरणी वंदन करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विश्वस्नेह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रशांत ठाकरे, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे सर, अध्यासन प्रमुख थोटे मॅडम व उपस्थित सर्व मान्यवर. आजच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमामध्ये विश्वस्नेह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी राष्ट्र विकासाचे अपरिहार्य तत्त्वज्ञान या विषयावरील आपले विचार मांडण्याकरिता विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आपल्या सर्वांना वंदनीय राष्ट्रसंतांच्या सुविचारावर मौलिक मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. यासोबतच विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांनी आपले विचार मांडत मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केल्याबद्दल
त्यांचेही आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो. विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांनी आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोलाचे सहकार्य करून मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठ प्राधिकारिणीचे सदस्य, उपस्थित सर्व प्राचार्य, सर्व संचालक, सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्य व सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार व्यक्त करतो. मराठी विभागातील डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी व्याख्यानमालेचे सूत्रबद्ध संचालन करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राच्या अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयलक्ष्मी थोटे व त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेऊन उत्तम व्यवस्था केल्याबद्दल मी त्यांचाही सुद्धा हार्दिक आभारी आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांप्रती मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल.